डिवोर्स, लॉ किंवा रिलेशनशिप, मॅरेज, त्यासाठी लॉ नेमकं काम कसं करतो? असे काही शॉकिंग किंवा असे काही विचित्र केसेस आलेले आहेत का समोर? 1-2 मुली माझ्याकडे अशा आल्या, खूप हायली एज्युकेटेड, इंजिनिअरिंग वगैरे झालेले, आय टी सेक्टरमध्ये काम करणारे. त्यांना सासरकडचं वातावरण असं आहे की दोघींचा तो सिमिलर प्रॉब्लेम होता, मूल होत नव्हतं. अशी घरचे लोक ट्रीटमेंट द्यायचे की तुला मूल होत नाहीये ना, तर तुझं काहीच उपयोग नाही. समजा पूर्ण फॅमिलीची लोक अशी बसलेली आहेत सासरकडची, हं. तर शी इज सपोज टू स्टँड. तिने बसायचं नाही. आणि समजा बसली, तर आता मी सासू आहे आणि माझी ही लेवल आहे चेअरची, तर तिने माझ्यापेक्षा खालच्या लेवलच्या खुर्चीवर बसायचं. जेव्हा आपली सिक्स्थ सेन्स काहीतरी आपल्याला खुणवत असते ना, की ही इथे काहीतरी गडबड आहे, ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे आणि वेळीच तुम्हाला डिसिजन घेता आला पाहिजे. अरे, पत्रिका छापून झाली, आता लग्न अगदी 2 दिवसावर आलं आणि आत्ता मी कसं नाही म्हणू? तर मी आत्ता कसं नाही म्हणू, ह्या फिलिंगमुळे जे डिसिजन घेतले जातात, की जाऊ दे, लग्न करून टाकू. आणि झाल्यानंतर मग लोकांची लाईफ हेल होताना पाहिली. 2 वेगळ्या-वेगळ्या वातावरणामध्ये वाढलेली 2 व्यक्ती एका घरात, एका छताखाली राहायला सुरुवात करतात. मग 100% डिफरन्सेस असू शकतात. असतातच. आपली भारतीय संस्कृती आहे ती लग्न संस्थेवर टिकलेली आहे आणि तीच कुठेतरी लोप पावते हळू-हळू. राइट. आणि आपण वेस्टर्न का इतकं वेस्टर्नाइज व्हायचं? काय एवढं वेस्टर्नमध्ये? का आपल्याला डिव्होर्स म्हणजे अगदी किरकोळ किंवा कॉमन वाटायला लागलं? वाय? कुठेतरी तुला मोठ्यांचं रिस्पेक्ट ठेवणं, तुझ्या कंपॅनियनची जुळतं घेणं, ॲडजस्ट करणं, दीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे बरोबर. तू कमवायला लागली म्हणून तुला शिंग फुटली आहेत का? कित्येक डिव्होर्स केसेसमध्ये मी जेव्हा कन्सल्टेशन आले, की मी असं ऐकते, की मुलगा म्हणतो, की मॅडम तिच्या आई-वडिलांचा खूप हस्तक्षेप होतोय, इंटरफिअरन्स होते. किंवा ती कंप्लेंट करते, की त्याच्या आई-वडिलांचा खूप प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप होतोय. मग हे थांबलं पाहिजे कुठेतरी. LGBTQ ही जी कम्युनिटी आहे, त्यांच्या मॅरेजसाठीचे किंवा त्यांच्या डिव्होर्स किंवा त्याचे केसेस असतात, त्याचं लॉ आहे त्याच्यासाठी काय? आपली जी लग्न परंपरा आहे, ह्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदललेला आहे असं वाटतं. आज या पॉडकास्टमध्ये आपण अशाच काही टॉपिक्सवरती चर्चा केलेली आहे. म्हणजे अ, लग्नात येणारे काही अडथळे आणि छोट्याशा अडथळ्याचा मोठा बऊ करून पार डिव्होर्सपर्यंत जाणारे केसेस, याचा आज अभ्यास केलेला आहे आपण. आजचा हा पॉडकास्ट प्रत्येकासाठी एक गाईड असेल, की किती छोट्या-छोट्या प्रसंगांचा मोठा आउटकम निघू शकतो. म्हणजे की छोटीशी भांडणं किंवा छोटासा गैरसमज डिव्होर्सपर्यंत कसा जाऊ शकतो. या सगळ्या टॉपिक्सवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ॲडव्होकेट शाहीन शिंदे मॅम आलेल्या आहेत. शाहीन शिंदे मॅम ह्या गेले 20 वर्ष फॅमिली कोर्टात काम करतात. एकूण डिव्होर्स या विषयावरती त्या एक्सपर्ट आहेत असं आपण म्हणू शकतो. तर हा पॉडकास्ट पूर्ण नक्की बघा. हा पॉडकास्ट तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका आणि जास्त वेळ न घेता हा पूर्ण पॉडकास्ट एन्जॉय करा. ज्यावेळेस पण आपण डिव्होर्स, लॉ किंवा लॉ पूर्णपणे आपण रिलेशनशिप, मॅरेज ह्या सगळ्या गोष्टींकडे बघतो, त्यावेळेस सगळ्यात पहिला प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हा प्रश्न येतो, की नेमकं फॅमिलीसाठी जे मॅरेज असतात, त्यासाठी लॉ नेमकं काम कसं करतो? नाऊ इंडियन फॅमिली लॉजमध्ये जे आहे, इट डील्स विथ एन नंबर ऑफ थिंग्स ओके. वॉट एव्हर इज रिलेटेड टू फॅमिलीज. फॉर एक्झाम्पल मॅरेज, हं. डिवोर्स, देन चाइल्ड कस्टडी, देन मुलांचे मिळणारे त्यांना प्रॉपर्टीज म्हणा, किंवा फॅमिलीचे अँसेस्ट्रल प्रॉपर्टीज, अँड ऑल्सो अबाउट द कस्टडी ऑफ द चाइल्ड, किंवा या मॅरेज आणि डिवोर्स आणि मेंटेनन्स, बरोबर. बायकांना मिळणारा मेंटेनन्स, किंवा व्हाईस वर्सा. काही काही केसेस आपल्याकडे असे पण असतात, की हं, पुरुषांना काही डिसेबिलिटी आहे, दे कॅनॉट अर्न, हं. अँड इफ द वाईफ इज अर्निंग देन शी ऑल्सो हॅज टू पे द मेंटेनन्स. इट्स ओके. नॉट ऑलवेज की फक्त पुरुषांनी स्त्रियांना मेंटेनन्स सो द्यायचा. द ॲलिमनी जी आपण म्हणतो, येस, ती व्हाईस वर्सा. येस, येस. डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन, फॅक्टवर डिपेंड करतं, की बाबा समजा नवरा डिसेबल्ड असेल किंवा हं, फॉर एनी रिझन तो कमवू शकत नाहीये किंवा त्याची स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीये, हं, हं. तर मग अशा वेळेला बायकांना सुद्धा मेंटेनन्स द्यायची ऑर्डर होते कोर्टाकडनं. सो हा एक म्हणजे काही गोष्टींच्या बाबतीत लोकांना खूप गैरसमज आहेत, राइट. की कायदे फक्त स्त्रियांच्याच बाजूने आहे. काही आहे, नो डाऊट अबाउट इट, बट असे पण आहेत की विच आर हेल्पफुल टू द मेन ॲज वेल. राइट. तुम्ही आता जसं म्हटलात, अ,
फॅमिली लॉ जर आपण ह्याला पूर्णपणे तुम्ही आता म्हणत होता तसं बघितलं तर आता जशी भारतीय न्याय संहिता जी चेंज झाली नवीन हो, आलेली. नवीन आलेली आहे. तर इंडियन पिनल कोड पासून भारतीय न्याय संहिता ह्याच्यामध्ये आता काही असे मेजर चेंजेस ह्यामध्ये झालेले आहेत का? नाही. आता तू जे बोलतोयस, हं, की भारतीय न्याय संहिता म्हण किंवा इंडियन पिनल कोड, हं. दॅट इज ऑल्टुगेदर रिलेटेड टू द क्रिमिनल केसेस. ओके. म्हणजे त्याचं फॅमिलीशी आपलं काही नाहीयेत कनेक्शन का? नाही. फक्त ओके. 125 जे सी-आर-पी-सी आहे, जे फक्त मेंटेनन्ससाठी आहे, हं. त्याच्यामध्ये फक्त बदल झालाय आणि फारसे मेजर नाही आहेत. फक्त सेक्शन्स बदललेले आहेत. थोडेफार त्याच्यामध्ये ॲडिशनल काही मुद्दे असे घातलेत, की जे पुढच्या म्हणजे आता आपल्या पुढच्या पिढींना म्हण किंवा स्त्रियांना हं, उपयोगी हं, होतील असे. हं. आणि टू ॲड टू द प्रिव्हियस क्वेश्चन जे तू फॅमिली लॉजबद्दल बोललास किंवा इंडियन लॉ सिस्टम फॉर फॅमिलीज त्याच्यामध्ये काही पर्सनल लॉज पण आहेत. फॉर ओके. एक्झाम्पल फॉर मुस्लिम्स इज राइट, गवर्न्ड बाय मुस्लिम लॉ. पारसीजना त्यांचे वेगळे लॉज आहेत. ख्रिश्चन्सना वेगळे लॉज आहेत. राइट. बाकीचे जे उरलेले आहेत म्हणजे सिख्स, जैन ह्या सगळे जी लोकं आहेत ते कम अंडर हिंदू मॅरेज ॲक्ट किंवा ओके. हिंदू लॉज, फॅमिली राइट. लॉज. मग ते सगळ्या आणि स्पेशल मॅरेज ॲक्ट एक तर महत्त्वाचं आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिकली इट इज मेड फॉर दोज कपल्स की जे इंटर रिलिजियस मॅरेज करायचं आहे, हं, इंटर हं, कास्ट हं, आहे हं. किंवा मग अदरवाईज ऑल्सो सेम कास्टचे असले तरीसुद्धा एनीबडी कॅन मॅरी अंडर स्पेशल मॅरेज ॲक्ट. तो एक ॲडिशनल त्याच्यामध्ये म्हणजे आहे. ह्याच्यामध्ये असं असतं का, की जर आम्ही कुठल्याच कास्टला किंवा जसं आपण म्हणतोय, की सेम रिलिजनचे असतील देखील, त्यांना अंडर स्पेशल मॅरेज ॲक्टच्या अंडरमध्ये कन्सिडर करता येतं. येस, येस. म्हणजे आम्ही कुठल्याच कास्टमध्ये मोडत नाही किंवा आम्ही कशाचा भाग नाही आहोत आणि आम्ही मग त्यावेळेस त्या स्पेशल येस मॅरेज किंवा ॲक्टमध्ये कधी-कधी असं पण असतं, हे बघ स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली लग्न करण्यासाठी 2-4 ॲस्पेक्ट्स आहेत. हं, एकतर मुळात कधी-कधी मुलगा आणि मुलगी ठरवतात, की आम्हाला पैसे विनाकारण खर्च करायचे नाहीये. राइट. फार मोठं तामझामचं लग्न करायचं नाही. वी वॉन्ट टू गो फॉर अ सिंपल मॅरेज. त्यामुळे रजिस्टर करा, मिठाई वाटा किंवा एक वेळचं रिसेप्शन द्या, ओके. राइट. अजून एक सिच्युएशन अशी असते, की समजा पेरेंट्स आर नॉट एग्रीइंग फॉर द हं, मॅरेज. हं, त्यांची तयारी नाहीये. मग कधी-कधी जी मुलं-मुली पळून जाऊन करतात, मग हं. तेव्हा ते प्रिफर स्पेशल मॅरेज ॲक्ट. दुहेरी फायदा त्याचा असा होतो, की एक तर लग्न पण होतं आणि त्याच दिवशी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट पण मिळतं. राइट. अदरवाईज वेन वी गो फॉर एनी रिच्युअल टाइप म्हणजे हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे आपण समजा सप्तपदीनी लग्न केलं राइट. किंवा मुस्लिम पद्धतीने जे काय आहे, हं. तर मग आपल्याला मात्र ते नंतर नोंदवायला लागतं राइट. क्षेत्रीय कार्यालयामध्ये हं, जाऊन. तर ह्याच्यामध्ये ते करायची गरज नाही पडत फर्स्ट ऑफ ऑल. दुसरी गोष्ट अशी पण सिच्युएशन आहे कधी-कधी, की 2 वेगळ्या जातीची हं, कपल हं, आहे. हं, हं. एकदम कॉन्ट्रास्ट इंटर रिलिजियस आहे, हिंदू-मुस्लिम आहे किंवा मग ख्रिश्चन आणि हिंदू आहे. तर मग अशा वेळेला पण ते प्रिफर स्पेशल मॅरेज ॲक्ट. कारण होतं कसं, की मुलगा किंवा मुलगी हिंदू असेल, तर त्यांची कुठेतरी अपेक्षा असते, की माझ्या रिच्युअल्सप्रमाणे व्हावं. मग ख्रिश्चन असेल किंवा मुस्लिम असेल दुसरा जोडीदार, हं. तर त्यांना वाटत असेल, की निकाहनामा व्हावा किंवा ख्रिश्चन पद्धतीने व्हावं. तर बरोबर. ते भांडणच नको हं. किंवा इनफॅक्ट तो वादच नको. वाद मुळात नवरा-बायको किंवा मुलगा-मुलीमध्ये नसतं. ते फॅमिली जेव्हा इन्व्हॉल्व होते, तेव्हा त्या गोष्टी त्यावेळेस. सुरू होतात. बरोबर. आणि कधी-कधी फेथचा पण विषय असतो. कधी-कधी कोणी-कोणी कम्फर्टेबल नसतं, की बाबा मी नाही त्या फेथला फॉलो करत, तर मग हाऊ आय विल गो बरोबर. अहेड विथ धिस. तर तेही मग तो विषयच नको म्हणून पीपल गो फॉर स्पेशल राइट, मॅरेज ॲक्ट. राइट. सो असे वेगळे-वेगळे प्रकार आहेत आणि आपले फॅमिली लॉज दे डील विथ ऑल द ॲस्पेक्ट्स म्हणजे जे कौटुंबिक गोष्टींशी निगडीत जेवढ्या गोष्टी आहेत, हं. त्या सगळ्या गोष्टींना फॅमिली लॉ डील करतं. बरोबर, इंडियन बरोबर. फॅमिली लॉ. आता आपण म्हणतोय, आपण जसं बघतोय, की आजकालच्या टाईम्समध्ये बऱ्यापैकी विचारसरणी बदललेली आहे. यूथची आणि आय डोंट नो पेरेंट्सची देखील. तर माझा प्रश्न थोडासा अशा पद्धतीत असेल, की असे काही शॉकिंग किंवा असे काही विचित्र केसेस आलेले आहेत का समोर? म्हणजे जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी मी विचारतोय, की असे काही येतात का प्रश्न केसेस तुमच्या समोर? येतात ना. हां. इनफॅक्ट एवढ्यात माझ्याकडे भरपूर असे केसेस आलेत, ओके. की जे एकदम आउट ऑफ द बॉक्स आहेत किंवा असे जे नॉर्मली आपण म्हणतो, की बाबा नाही पटत आहे, भांडणं करतायत म्हणून वेगळे होतायत हं, हं, किंवा मग मारहाण होतीये बायकोला किंवा कुठलाही शारीरिक, मानसिक छळ होतोय हं. किंवा डावरीसाठी म्हणजे हुंड्यासाठी तिला त्रास दिला जातोय. तर ह्या कारणांसाठी जेव्हा एकदा सहनशक्ती संपली, की देन शी कम्स टू द कोर्ट. तर हे जे केसेस होते अगोदर हे असे नॉर्मल असायचे. म्हणजे नॉर्मल ॲज इन की खूप म्हणजे मेजर रिझन्स जे म्हणतो आपण मुख्य कारणं हं, हं.
ती होती. पण आत्ता लेटली तसं नाही झालेलं आहे. आता माझ्याकडे जे एवढ्यात म्हणजे आपण म्हणूया एक 4-6 महिन्यामध्ये असे काही कन्सल्टेशनला जो लोकं आली, ती यू वोंट बिलीव्ह साहिल, की 1-2 मुली माझ्याकडे अशा आल्या, खूप हायली एज्युकेटेड, ओके. चांगल्या आय-टी सेक्टरमध्ये किंवा इंजिनिअरिंग वगैरे झालेले, आय-टी सेक्टरमध्ये काम करणारे, चांगलं कमवणारे आणि त्यांना सासरकडचं वातावरण असं आहे, की यू कांट इव्हन इमॅजिन. म्हणजे एकीला दोघींचा तोच सिमिलर प्रॉब्लेम होता समहाऊ. मूल होत नव्हतं हं, हं. बरेच वर्ष फॉर सम मेडिकल रिझन. तर अशी घरचे लोकं ट्रीटमेंट द्यायचे, की तुला मूल होत नाहीये ना, तर तुझा काहीच उपयोग नाही. ओह! हां. दे वर ट्रीटेड ॲज इफ की स्त्री आहे, तिचा उपयोग फक्त मुलाला जन्म घालण्यासाठी आहे आणि तू एवढी शिकली आहे, नोकरी करते, पण तू मुलाला जन्म देऊ शकत नाही, तर तुझा काही उपयोग नाही. यू आर युजलेस. अशी ट्रीटमेंट त्यांना दिली म्हणजे जाते. अजून पण मुलीला ॲज अ एक्झॅक्टली. फॅक्टरी म्हणून बघितलं जातं? हां, अजूनही असे आणि ते सुद्धा तुला मी म्हटलं जसं की हायली एज्युकेटेड मुलींना पण अशी ट्रीटमेंट मिळालेली आहे हो. आणि सरप्रायझिंगली दे वर टॉलरेटिंग इट. हो. म्हणजे 5-6 वर्ष त्यांनी ते सहन केलं. म्हणजे अ, परत मी म्हणते जसं की सुसंस्कृत असणं, सुशिक्षित असणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. हां. राइट. बरोबर. यू कॅनॉट आपण त्याची सांगड प्रत्येक वेळेला नाही घालू शकत. काही हं. वेळा असतात ते, मग तेव्हा आपण म्हणतो की वाह! वाह! द पर्सन इज अ जेम. हं, हं, कारण हं, दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. हं. पण दुसरी जी होती केस त्याच्यामध्ये पण असंच होतं, की तिला मूल होत नव्हतं म्हणून शी वॉज कॉल्ड ॲज युजलेस आणि त्यांच्याकडची प्रथा तू ऐकशील तर तुला गंमत वाटेल. 2024 मध्ये समजा पूर्ण फॅमिलीची लोकं अशी बसलेली आहेत सासरकडची, हं. तर शी इज सपोज टू स्टँड. तिने बसायचं नाही ओके. सगळ्यांच्या समोर हां. आणि समजा बसली, तर आता मी सासू आहे आणि माझी ही लेव्हल आहे चेअरची. तर तिने माझ्यापेक्षा खालच्या लेव्हलच्या खुर्चीवर बसायचं. अरे बापरे! ही ॲक्चुअल ट्रीटमेंट तिला मिळत होती घरात. आणि ती सहन करत होती हे येस सगळं? आणि ती टॉलरेट करत होती. माझ्याकडे आली देन दॅट टाईम शी वॉज इन अ वेस्टर्न आउटफिट. एक नॉर्मल कॅज्युअल शर्ट आणि पॅन्ट घालून. बट शी हं, हं. म्हटली, की घरी मला एवढं घुंगट घेऊन फिरावं लागतं आणि हे अशा वातावरणात राहावं लागतं. आणि खूप डिप्रेस झालेल्या दोघींची पण केस अशीच होती. चेहरे एकदम उतरलेले, डिप्रेस झालेले अँड दे वर हॅव्हिंग अ फीलिंग की आता आपलं सगळं संपलं. आपल्याला काही कोणी तारणार नाहीये. आणि त्यातली जी दुसरी होती तिच्या दीराला कळायला लागलं नंतर, हं. की असं काहीतरी ट्रीटमेंट शी इज नॉट कम्फर्टेबल आणि शी शेअर्ड दीज थिंग्स विथ हिम. हं, हं, हं. मग तो काय करायचा, की सगळे बसले, की देन ही यूज्ड टू ओन्ली "वहिनी घे ना, खुर्ची घे." ही आणून द्यायचा, की "तू राइट. बस" म्हणून. हां, हां. सो समवेअर ही स्टार्टेड रिअलायझिंग, की हे जे काय होतं ते योग्य चुकीचं आहे. नाहीये. बरोबर. पण हॅड इट बीन की ती बोलली, तर मग ती गुन्हेगार किंवा तिने असं करायचं नाही. पण घरचाच मुलगा म्हणला, तर ते कुठेतरी हां, दुर्लक्ष जाऊ द्या केलं आपलंच जाते. हां, हां. जाऊ दे असं. तर अशी ट्रीटमेंट 2024 मध्ये हे घडतंय. जिथे आपण टेक सॅव्ही होतोय एकदम डे बाय डे, बरोबर. जिथे आपण डिजिटल इंडिया होतोय, तिथे असे केसेस आणि ते सुद्धा हायली एज्युकेटेड मुलींसोबत अशी ट्रीटमेंट. सो दॅट वॉज रिअली शॉकिंग फॉर मी. मी ह्याच्यामध्ये सॉरी आय एम स्टॉपिंग यू. पण तुम्हाला वाटतं का ह्याच्यामध्ये एज्युकेशनचा अभाव किंवा शिक्षणाचा अभाव नाही, असल्यामुळं अशी मी विचारसरणी म्हटलं ना वाढते? तुला, की सुशिक्षित आणि सुसंस्कृत डू डिफरंट थिंग. हं, आता असं नाही, की तिचा नवरा शिकलेला नव्हता. हं. आता ती एवढी शिकलेली म्हणजे लग्न ठरवताना करताना तिने अर्थात तिचं एज्युकेशन लेव्हल बघूनच लग्न केलं. बरोबर. पण एवढे शिकलेले असून सुद्धा मुलं अशी वागणारी आहेत किंवा त्याच्या घरच्यांच्या वागण्याला तो सपोर्ट करतो बरोबर. इनडायरेक्टली. ही हॅज नो गट्स टू टेल टू स्टँड अप हिज फॉर हर. पेरेंट्स बरोबर, और स्टँड अप फॉर हिज वाईफ और पार्टनर मे बी, बरोबर. की तुम्ही हे करू नका किंवा का गरज काय म्हणजे हे बघ, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ की ती तुमच्या घराची सून आहे का बायको आहे का कोणाची नाही, बट शी इज अ ह्युमन बिईंग बरोबर. ॲट द फर्स्ट प्लेस. ती एक माणूस आहे. तिला माणुसकीची वागणूक मिळणं गरजेचं आहे. गरजेचं म्हणण्यापेक्षा तो तिचा अधिकार आहे. अधिकारच आहे. बरोबर. आणि तो तुम्ही बेसिक राइटच तिला देत नाहीये ऑफ बीइंग अ ह्युमन बीइंग, मग सुनेचे आणि बायकोचे राइट्स देणं तर दूरचीच गोष्ट आहे. अशी बरोबर. खूप ह्या गोष्टी घडलेल्या. आणखीन तुला सांगते एक म्हणजे फार माझ्या लक्षात राहिलेल्या काही आणि काही केसेसमध्ये कन्सल्टेशन करून
केल्यानंतर व्हेन आय गो होम, हं, हं. मी लिटरली त्या दिवशी एकदम अशी सुन्न होते थोडा वेळ. आणि आय डोंट फील लाईक टॉकिंग टू एनीबडी इन द राइट. हाऊस, कारण ते माझ्या डोक्यात फिरत असतात गोष्टी. कारण की आता तुम्ही म्हणताय तसं, कारण की आपले जसं कॉमनली आपण बघतो, की आपल्या घरातलं वातावरण थोडंफार चिल असतं. आजकाल सगळ्या गोष्टी आहेत अँड वी नो वी आर लिमिटेशन्स अँड वी नो आपण आपल्याला माहिती आहे, की कुठल्या पण रूढी, परंपरा काही असतील, तर त्या एका हद्दीपर्यंत आहेत. बरोबर. नथिंग इज ग्रेटर दॅन तुमच्या आणि जीवापेक्षा मोठं काही नाहीये. महत्वाचं काहीच नाही. बरोबर? तर आपल्याला ती हे माहिती आहे. पण ज्यावेळेस तुमच्यासमोर असे केसेस येतात, हं. त्यावेळेस तुमच्या मेंटल हेल्थचं तर पूर्ण होतं ॲट टाईम्स आय हॅव टू राइट, मला मेडिटेशनची गरज पडते. रिअली आय एम टेलिंग यू. राइट. पण ते आणि बट नाऊ आय एम यूज्ड टू, म्हणजे आता मला सवय झाली आहे अनफॉर्च्युनेटली. हं, हं. पण काही करू नाही शकत. पण जिथे पॉसिबल असतं तिथे आय ट्राय टू पॅसिफाय पीपल. थोडंसं त्यांना मी असंही आउट ऑफ द वे जाऊन सांगते, की तुझ्या घरच्यांना तू आणू शकते का? कॅन हं, वी हं. हॅव अ जॉइंट सेशन? की बाबा कुठेतरी मी 4 गोष्टी त्यांना समजून सांगता आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं असं माहिती आहे का, समजून घेणारी माणसं पाहिजे. पाहिजेल. आणि बरोबर. ऑन द फर्स्ट प्लेस आय फील की जर का समजवण्यासारखे असले तर मुळात ते वागतातच का असे? बरोबर. हा माझा पहिला प्रश्न असतो. अ, आणखीन तुला सांगते की एक मॅटर माझ्याकडे असं होतं की नवरा ला कळलेलं हं. की नवरा दिसायला मोर पॉझिटिव्ह, बायको सो सो होती. बट लव्ह मॅरेज केलं. ओके. लव्ह मॅरेज करतानाच अगोदर जेव्हा ही वॉज हॅव्हिंग एन अफेअर विथ दॅट गर्ल, तर तेव्हाच त्याचे मित्र त्याला भरपूर वेळा सांगायचे की काय तू तिच्यामध्ये बघितलं असं, की हं, काय हं. तिच्यामागे इतका वेडा होतो वगैरे. बट समहाऊ ही यूज्ड टू लाइक हर. मग कधी-कधी कसं असतं, लुक्स मॅटर नाही करत. सॉरी, लुक्स मॅटर नाही करत, कधी-कधी स्वभाव मॅटर करतो किंवा बरोबर. एक असते एक वेगळ्या प्रकारची अटॅचमेंट. सो आणि अगोदर सुद्धा तो म्हणजे ती खूप त्याला विचित्र ट्रीटमेंट द्यायची, की अननेसेसरी पॉसेसिव्ह होणं हं. किंवा तू इकडे बघू नको. ते ते कसं असतं आणि तुला एक सांगू का, की बऱ्याच वेळेला ना लोकांना एक हिंट मिळालेली असते बाय हं. नेचर. राइट. एक तुम्हाला ते म्हणतो ना आपण, की कुठेतरी द प्रॉब्लेम ऑर रॅदर द इम्पोर्टंट थिंग इज टू टू कॅच दॅट. हं, हं. टू कॅच दॅट सिक्स सेन्स. जेव्हा आपली सिक्स सेन्स काहीतरी आपल्याला खुणवत असते ना, की ही इथे काहीतरी गडबड आहे. ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे आणि वेळीच तुम्हाला डिसिजन घेता आला पाहिजे. आणि तो डिसिजन घेताना कधी-कधी तुम्हाला असं वाटू शकतं, की हे म्हणजे थोडक्यात कसं, की लग्न ठरत आलंय आणि मग तुला सडनली काहीतरी कळलं, की अरे नाही हे काहीतरी किंवा काहीतरी वागणं बिहेवियरल तुम्हाला काहीतरी वाटलं, की नाही हे काहीतरी बरोबर नाहीये. शुड आय गो अहेड ऑर नॉट? तर तिथे कधी-कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला इतर गोष्टींचा पगाडा असतो. सामाजिक पगाडा, मग फॅमिलीचे लोकं काय म्हणतील? अरे, पत्रिका छापून झाली, आता लग्न बरोबर. अगदी 2 दिवसावर आलं आणि आत्ता मी कसं नाही म्हणू? तर मी आत्ता कसं नाही म्हणू? ह्या फीलिंगमुळे जे डिसिजन घेतले जातात, की जाऊ दे, लग्न करून टाकू. आणि झाल्यानंतर मग लोकांची लाईफ हेल होताना पाहिले मी. बापरे! मग दॅट टाईम आय फील की व्हाय डिडंट यू डेअर दॅट टाईम? हं. त्याच वेळेला जर का ते म्हणतात ना, अगर थोडी-सी हिम्मत दिखाई होती, तो जिंदगी आज कुछ कुछ और और होती. होती. हां, बरोबर. सो हे ॲप्लिकेबल आहे सगळ्यांच्यावरती. राइट. तर मला असं वाटतं, की जेव्हा तुम्हाला एक सिक्स्थ सेन्स तुम्हाला कुठेतरी आलंय आणि तुम्हाला कुठे काहीतरी हिंट मिळतीये, तर अंडरस्टँड दॅट हिंट. राइट. ती कुठेतरी गॉडकडनं तुम्हाला देवाकडनं आलेली एक हे असते, की तू शहाणा हो, वेळीच सावध हो, हे. पण ते सावध नाही झाला किंवा असून सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करून पुढे गेलात, की अर्थात त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागणार. त्याच्यामध्ये कधी-कधी पुरुष किंवा स्त्री दोन्हीपैकी, की कधी-कधी दुसऱ्यांवरती ढकलतात, की कोणीतरी म्हणावं बाबा, की नाही हे चांगलं हां, नाही. की वाट बघतात, की वाट कोणीतरी बघतात. हां, बघावं, की कोणीतरी म्हणजे म्हणावं. माझी डेअरिंग होत नाहीये हां, म्हणून हां. कोणीतरी मला येऊन सांगावं आणि मग मी त्याची रीक धरणार, की हां, हां, हा राइट. बोलतो ते हां. बरोबर आहे आणि मग करून घ्यायचं. म्हणजे जस्ट टू पुश द रिझन ऑन समबडी एल्स. तर तो किस्सा मी अर्धवट राहिला. हं, हं, तर हं. त्या मुलाचं काय होतं, की ही वॉज लिटल बिट मोर गुड लुकिंग दॅन हं, हर हं. आणि मी ते लग्न केलं, सगळं झालं. आय थिंक सो त्यांना एक मुलगा पण होता. ओके. आणि त्याचा एक मित्र जवळचा, जो त्याचा बिझनेस पार्टनर पण होता आणि त्याला बिझी तो असला, की तो त्याला सांगायचा, "जा बायकोनी आज तिला भाज्या हव्यात, जर जरा चालल्यास तर प्लीज तेवढं हं, पिशवी हं. देऊन जा" ड्रॉप वगैरे. कर हां, वगैरे, हं. वगैरे. अशा काही गोष्टी. अँड ही यूज्ड टू गो टू हर हाऊस.
आणि मग गेलं की दे स्टार्टेड बिकमिंग क्लोज टू इच अदर. हं, हं. आणि मग ते इतक्या लेवलला गेलं की शी स्टार्टेड हॅव्हिंग फिजिकल रिलेशनशिप विथ दिस फेलो. ओके. आणि ह्याला कुठेतरी असं जाणीव व्हायला लागली की काहीतरी कुठेतरी गडबड आहे, चुकीचं हां, होतंय. हां. चुकीचं घडतंय. आणि त्याचंही लग्न झालेलं होतं. आणि नंतर मग काय झालं की त्यांनी त्याच्या बायकोला कन्फ्रंट केलं की असं-असं आहे का? अँड शी सेड येस. ओके. तिने ॲग्री केलं. हं. बरं ॲग्री केलं तर केलं नंतर पण शी वॉज नो नो आय मीन ते कुठे थांबायला पण तयार नव्हते नंतर. तर मग ह्यानी नंतर तिला बसून विचारलं फॉर द सेक आणि त्यांनी रेकॉर्डिंग हे केलं, की आपण रेकॉर्ड करून घेऊ ही हं, जे हं. बोलतीये. सो ही केप्ट आस्किंग हर क्वेश्चन्स हां, की मग तू कुठे भेटली त्याला काय? आणि ती एकदम निर्लज्जपणाने सगळं त्याला सांगत होती, की आम्ही तो फ्लॅट बघायला जायचो ना, तू आम्हाला पाठवलेलं बघ, आम्ही तिथे गेलो. मग तिथे ऑल्सो वी हॅड अ फिजिकल सेक्शुअल हं, ॲक्टिव्हिटी आम्ही हं. केली वगैरे. आणि ही वॉज लाइक लिसनिंग टू हर अँड आस्किंग हर क्वेश्चन एका मागोमाग. आणि त्यांनी मला ते ऑडिओ ऐकवायला सुरुवात केली. मी सांगते तुला 5 मिनिटाच्या वर मी ते ऐकू नाही शकले. आफ्टर 5 मिनिट्स आय सेड की "बास बंद करा. मला कळलं काय आहे ते सगळं." हं, हं. आणि दॅट डे लिटरली आय कुडंट ईट माय डिनर प्रॉपरली. बिकॉज मला एक प्रश्न पडतो असा नेहमी, की एकतर पहिली गोष्ट लोकं इतकं सहन का करतात? हं. दुसरी गोष्ट कसं काय म्हणजे हाऊ कॅन दे रिमेन सो काम ॲट हं. सम टाईम्स. कधी-कधी आपण किती केसेस असे बघतो, की इन द फिट ऑफ रेज काहीतरी घडलं आणि बरोबर. नवऱ्याने एखाद्या बायकोला मारून टाकलं किंवा बायकोने एखाद्या नवऱ्याला मारून टाकलं. पण इतकी सहनशक्ती येईपर्यंत आय मीन इन अ वे इट इज ओके, की कुठे गुन्हा घडत नाहीये, दॅट हं, इज हं, फाईन. हं. बट इतकं ऐकून घेऊन आणि सरप्रायझिंगली त्यांनी मित्राला त्या माणसाने मित्राला पाठवून दिले, म्हणजे काढून टाकलेलं कामाने. तो म्हटला, की "तू जा, आय डोंट वॉन्ट यू इन माय लाईफ एनीमोर." बट नंतर तो मला म्हणाला, की "आय एम थिंकिंग ऑफ ब्रिंगिंग हिम बॅक." आय सेड, "व्हाय? इतकं सगळं झालंय आणि तुला तो का आता परत हवाय?" तर म्हणे, "नाही, मला कारण असं मॅडम वाटतं, की कुठेतरी तिचा कॉन्फिडन्स हरवलाय. आय वॉन्ट दॅट कॉन्फिडन्स बॅक." ओह! सो मला आय वॉज लाइक स्पीचलेस, की मी काय रिएक्ट करायला पाहिजे ह्याच्यावरती. मग मग तुम्ही माझ्याकडे आलात ना, व्हॉट डू यू वॉन्ट राइट, ॲक्चुअली? राइट. काय हवंय? आणि इतकं डिप्रेस व्हायचं आणि मग तुला असं सगळं झाल्यानंतर अगेन यू वॉन्ट. मग कुठेतरी कधीतरी मला असं पण वाटतं ना, की कोणी हिप्नोटाईज करून ठेवलंय का? हं. ऑर रॅदर यू आर नॉट अंडरस्टँडिंग की व्हॉट यू आर डुइंग. एक मला फार महत्त्वाचं वाटतं साहिल अशा केसेस बघितल्या, की समवेअर आता ही वेळ आलेली आहे, की सायकॉलॉजिकल बेसवर पण ह्याचा स्टडी व्हायला पाहिजे राइट, प्रॉपरली. राइट, राइट, राइट. की व्हाय द कपल्स आर बिहेविंग इन दिस मॅनर. दोघांपैकी एकाच्या बिहेवियरल पॅटर्न इतकं अजिबोगरीब का असतं? आणि काय सायकॉलॉजिकल रिझन्स असू शकतात त्याच्या मागे? हं. खूप गोष्टी आहेत. कधी-कधी कोणाचं बालपणही व्यवस्थित गेलेलं नसतं हं. किंवा त्यांच्या पेरेंट्सचं मॅरेज अब्युझिव्ह कुठले असतं ट्रॉमा असतील किंवा ट्रॉमा लहानपणीचे. असतात. अजून एक महत्त्वाची ती मी तुला सांगते पुढे. हं, हं, हं. तर असं एक ते होतं विच हॅड लेफ्ट इम्पॅक्ट ऑन माय जसं थॉट्स. आता तुम्ही म्हणत होतात, की विचारसरणी ऑर एल्स काही विकृती लोकांच्या मनामध्ये आलेली आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये. आय थिंक की ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींमध्ये आलेली आहे. ऑर एल्स म्हणजे हां, वी आर इट्स नॉट सेइंग ओन्ली रिलेटेड टू हां, मॅरेजेस. हां. सगळ्याच गोष्टींमध्ये एवढी विकृती आलेली आहे सगळ्यांमध्ये, की लोकांना जस्ट ॲज एक्झाम्पल लोकांना कुठेतरी काहीतरी घडतंय किंवा वाईट आहे किंवा काय मारहाण वगैरे काय चालली लोकांना ते बघण्यात आनंद मिळतो. एक्झॅक्टली. म्हणजे आता आपण बघतो ना, की असं आता आता मध्ये आलं, की ते एक कुटुंबच्या कुटुंब वाहून गेलं. लोकं राइट. व्हिडिओ करण्यात मग्न असतात. बरोबर. म्हणजे नोबडी फील लाइक की अरे मरू दे तो फोन बाजूला फेका. आपल्याला काही मदत करता येते का त्या व्यक्तीला? राइट. बट सेन्सिटायझेशन करणं एखाद्या गोष्टीला आणि त्याला असं खूप म्हणजे ते सनसनीखेज वगैरे बरोबर. असं काहीतरी असं चाललंय. म्हणजे तुला सांगू माणुसकी आणि त्या वेळेची गरज काय आहे हे लोकं ओळखणंच विसरलेत. बरोबर. आणि आय सेड ॲज यू सेड की फक्त मॅरेजमध्ये लिमिटेड नाही. हे सगळीकडे हे बिहेवियर दिसायला लागले आता, विच इज रिअली व्हेरी डेंजरस. समटाईम्स आय फिअर की पुढच्या पिढीचं म्हणजे तुमचे म्हणा किंवा अजून तुमचे पुढचे येणाऱ्या पिढ्यांचं कसं होणार आहे? राइट. बिकॉज इमोशन संपत चाललेत कुठेतरी सदसद विवेकबुद्धी संपत चालली आहे हं. आणि माणुसकी आपण म्हणतोय तसं सगळे ॲग्रेशन कडे जास्त वळायला राइट, लागले. राइट. आता जसं तुम्ही म्हणत होतात, की
इमोशन संपत चाललेत, कोल्ड हार्टेड बनत चाललेत लोक. आय जस्ट मी एक एक्झाम्पल, मी एक इन्सिडेंट सांगतो त्याच्यामध्ये, जो मी ऐकला होता. पुण्यामध्ये भारती विद्यापीठ एरियामध्ये देर वॉज एक एक कपल होतं, एजेड होते. त्यांची मुलीचं लग्न देखील झालं होतं. अँड जस्ट बिकॉज द नवऱ्याला बायकोचं शक होता, म्हणजे डाऊट होता, की बायकोचं आणि जावयाचं ओ काहीतरी चाललंय. लफडं, हां, तशा टाईपमध्ये. सो आणि त्या ॲग्रेशनमध्ये, त्या विकृतीमध्ये ही चॉप्ड हर नेक ऑफ. हम्म. अँड केस असतात, केसांना धरून ही वॉज वॉकिंग बाय द रोड, म्हणजे बाजूनी चालत होता तो. आणि असंच समथिंग कात्रजच्या चौकाच्या मला आसपासमध्ये, वाटतं ही खूप जुनी आहे या, का? या, येस खूप येस, जुनी, आय खूप जुनी रिमेंबर. केस येस येस आहे. येस येस. आणि त्यावेळेस मग एका ट्रॅफिक पोलिसवाल्या लोकांना पहिले तर वाटत होतं, की हा काहीतरी प्रॉप घेऊन चाललाय का काय हातामध्ये, आणि लोकांनी जास्त लक्ष नाही दिलं. आणि त्यानंतर एका ट्रॅफिक पोलिसवाल्यांनी हिम्मत करून त्याच्या जवळ गेला, आणि त्यावेळेस त्याला बघितलं, द ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम दॅट. तर ते रक्त पडत होतं. आणि त्यावेळेस मग पोलिसांना विचारलं, त्यांनी विचारलं की काय झालं वगैरे. त्यांनी सरळ सांगितलं की मी असं असं केलेलं आहे. आणि सायलेंटली तो गाडीमध्ये बसला पोलिसांच्या, तिथून गेला, त्याच्यावर केस झाली, ते सगळं झालं, मिटलं, त्याला शिक्षा झाली. येस आय बट रिमेंबर. त्याच्यानंतर तो पूर्ण कोल्ड हार्टेड झाल्यासारखा, म्हणजे सगळं हा मीच मारलंय, मीच असं केलं वगैरे. तर तो इन्सिडेंट मला आता आठवला, तुम्ही जसं म्हणत होते तशा टाईपमध्ये. तेच मी म्हटलं, की कुठेतरी ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे असे का घडतात? त्याच्या मागची सायकॉलॉजिकल ॲस्पेक्ट काय आहे? अर्थात त्याच्यावर अभ्यास होतोय किंवा बरोबर. झालाही हं, हं. बऱ्याच वेळेला अगोदर. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये आय फील लाइक इट इज अ नीड ऑफ द टाईम, की जास्त सखोल पद्धतीने व्हायला पाहिजे आणि तो एक्झाम्पल बेस्ड असला पाहिजे. म्हणजे लोकांचे तशा पद्धतीचे काय घडलं, काय इंटरव्ह्यूज घेऊन म्हणा किंवा काही एक रिसर्च, बरोबर, रीतसर. बरोबर. अजून एक मॅटर सांगते जे मला लक्षात राहिलेलं आहे हं, असं, हं, हं. की एक नवरा बायको माझ्याकडे आले होते फॉर कपल हं. काउन्सिलिंगसाठी. तर त्याच्यामध्ये अरेंज मॅरेज होतं आणि त्या मुलीचं जे बालपण होतं दॅट वॉज लिटल ट्रॉमॅटिक. ओके. म्हणजे तिचे आई-वडिलांचं भांडणं असायची खूप आणि वडील आईला मारायचे वगैरे काय-काय. डिव्होर्स नाही झाला, बट देन आईला सारखं उठून माहेरी जाऊन ती एक 4-6 महिने राहायची, परत यायची. मग थोडे दिवस 8-15 दिवस नीट असायचं, परत वडील तसंच वागायचे. अँड धिस गर्ल यूज्ड टू रन फ्रॉम द हाऊस टू हर ग्रँडपेरेंट्स हाऊस अँड ऑल असं बरोबर. तिचं चालायचं. तर ती खूप अशी सबमिसिव्ह आणि हे झाली होती, भित्री म्हणता येईल आपल्याला. हं. लेटर ऑन इट हॅपन्ड की तिचं लग्न झालं. ज्या मुलाशी लग्न झालं तो थोडासा वी कॅन से की सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होता त्याला. राइट. आणि खूप सारी स्थळं बघून झालेली आणि त्यांनी नकार दिलेला एक नाही दोन दुसऱ्या कारणाकरता. अल्टिमेटली हिज पेरेंट्स सेड की आता आम्ही जी मुलगी सांगू त्याच्याशी लग्न करायचं. सो ही मॅरिड. आता लग्न झाल्यानंतर वेन ही वॉज ट्राईंग टू फाइंड आउट हर पास्ट, हं, हं, हं. तर त्याला ती खूप विचारल्यानंतर ती काहीतरी बोलली असेल की हो असं होतं. आणि नावडेज हे बघ, मला त्याला जस्टिफाय नाही करायचं या गोष्टीला, पण आता आहे. नाही, एव्हरीबडी हॅज समहाऊ अ पास्ट. हां, बरोबर. समहाऊ असं झालंय की एव्हरीबडी हॅज अ पास्ट. 90-95% आपण म्हटलं तरी चालणार आहे. राइट. तर पास्ट आहे. तर आता मला काय म्हणायचं की समजा तुम्ही ह्या थॉटनीच बाहेर पडताय, म्हणजे ॲट द टाईम ऑफ मॅरेज ते थॉट घेऊन निघताय की आता परिस्थितीच अशी आहे की बऱ्याच जणांचा पास्ट आहे आणि हं, कदाचित हं, आपल्या हं. पार्टनरमध्ये पण किंवा त्याच्याकडे पण काहीतरी पास्ट असेल. हं. सो ठीक आहे ना, त्या माइंडसेटने तुम्ही जाताय म्हणजे कुठेतरी तुमची मानसिक तयारी आहे, की असं असू शकेल. सो बेटर नॉट टू गो अँड डिग इट. राइट. कारण कधी-कधी कसं असतं, अज्ञानात सुख असतं. बरोबर. तुम्ही जाणून-बुजून एखादी गोष्ट जाणायचा प्रयत्न आणि एक लक्षात घे, कॉम्प्युटरमध्ये देअर इज अ ऑप्शन ऑफ डिलीट, बट देअर इज नो डिलीट बटन फॉर अवर मेमरी. मेमरीज. राइट. एकदा डोक्यात एखादी गोष्ट आली, तर तुम्ही ती काहीही करून ती पुसू नाही शकत. बरोबर. सो इट इज बेटर नॉट टू नो समटाईम्स. राइट. मग ते असं केलं आणि मग देन शी सेड की हो असं होतं. देन ही स्टार्टेड टेलिंग हर की नाही मग तू त्याच्या विरोधामध्ये जा आणि रेप केस फाईल कर. अँड ओके. दिस वॉज आफ्टर द आय थिंक 4 किंवा 5 इयर्सच्या गॅप नंतर. ओके. So she said there's no point in doing such things because I also was involved with that fellow. हं. आणि ते संपलं आता, दॅट वॉज द पास्ट. आणि वाय शुड आय गो अँड आणि मी त्याला शोधू कुठे पहिली. आणि बरं
कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये तिला एंटरटेन करणार आहे 4 वर्षांनी तू जाऊन उठून कोणाच्या विरोधात बरोबर, काही केस बरोबर. अशी फाईल करायची म्हटली तर? आणि तो उगाचच म्हणजे सारखं डोकं कुरतत राहायचं तिचं, की हे कर तरच आपण पुढे जाऊ शकतो वगैरे, वगैरे. आणि तू तर मात्र रोज मी देन आय आस्क्ड हर, की वेदर ही इज मग तो वेगळीकडे झोपतोय का? इफ ही इज हॅव्हिंग दॅट कंडिशन, की हे सॉर्ट आउट झाल्याशिवाय मला तुझ्याबरोबर पुढे लाईफ चालवायची नाही. शी सेड नथिंग लाइक दॅट. देन आय आस्क्ड म्हणते, "मग हे काय आहे?" म्हणजे ऑन वन हँड यू आर युजिंग युअर वाईफ हं, इन अ वे हं, हं. आणि ऑन द अदर हँड यू आर टेलिंग, की हे नाही झालं तर मी पुढे नाही जाणार. राइट. मग हे व्हॉट इज धिस कॉल्ड ॲज? ह्याला काय म्हणायचं? हं, हं. हं. सो दॅट वॉज ऑल्सो व्हेरी आय मीन काय मानसिकता म्हणू मी ह्याला? म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? वी कॅनॉट डिफाईन सर्टन थिंग्स. बरोबर. आपल्याला त्याला आयडेंटिफाय पण नाही करता येत आणि डिफाईन पण नाही करता येत आपल्याला. त्याची व्याख्याच नाही ठरवता येत, की ह्याला नेमकं कुठल्या कॅटेगरीत ठेवायचं. तो एक झाला. म्हणजे तो याच केसमध्ये मी म्हणेन, की हां. अ, तो यूज पण करत होता म्हणजे हां, म्हणजे ही वॉज स्लीपिंग विथ हिज हां, हां, वाईफ हां. म्हणजे ॲज अ नॉर्मल हसबंड अँड वाईफ आणि सकाळी उठून मग हेच सारखी रीग लावायची. आणि म्हणजे हे पण म्हणत होता, की नाहीतर हां, मग आपलं नाहीतर लग्न मग सार्थक नाही वगैरे मग तशा देन टाईपमध्ये. असं जर का तुला जेन्युइनली वाटत असेल ना, देन यू शुड स्टॉप हां, बरोबर. कोहॅबिटिंग विथ हर. बरोबर. मग तू तिला सेपरेटच झोपू दे ना आणि तू तुझं मग तू बाबा पहिले हे सॉर्ट आउट कर, देन ओन्ली आय विल कम टू राइट, युअर. राइट. पण इट वॉज नॉट लाइक दॅट. हो. मग ह्याला काय म्हणायचं? मग ही कुठल्या प्रकारची विकृती आहे? आणि चांगली शिकलेली मुलं आहात तुम्ही आणि तुमची विचारसरणी चालली आहे कुठे? राइट. हां, मी ह्याच्यामध्ये एक पॉइंट मांडतो. हां. म्हणजे मला तुम्ही सांगा म्हणजे अशा विचारांमध्ये मुलं विचार करतात का, लोकं विचार करतात का? की एक लग्न म्हणजे आता त्याच्यावरनं तुम्ही सांगितलं त्याच्यावरनं म्हणतोय मी, की एक लग्न तुम्ही असा विचार करताय का, की म्हणजे करायचंच नाहीये तुम्हाला, की मी या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहणार आहे किंवा मला या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य काढायचं आहे. टाईम बिंगसाठी तुम्ही हा विचार करताय, की मी आता लग्न करून बघतो. काहीतरी चाललं तर ठीक आहे, नाहीतर मग ॲक्चुअली. ह्याच्यामध्ये तोपर्यंत मी फायदा उचलतो आणि मग पुढे काहीतरी असं एक्झॅक्टली. विचार करतात लोकं? असं पण आहे. असे पण विचार करणारी आहेत, जी हो. खूप घाणेरडी विचार आहेत राइट, आणि खूप आय मीन मी म्हटलं ना जसं, की त्याला आपण व्याख्यामध्ये बसू शकत नाही आपण. आय कॅनॉट डिफाईन सच थिंग्स राइट, हां. राइट. आणि मग असं वाटायला लागतं, की अरे, म्हणजे गेला का तो काळ जे आपण म्हणायचो, की साता जन्माची राइट. साथ है आपली, हां. जन्म-जन्म का साथ है. वेअर हॅज इट गॉन? अँड आय रिअली फील समटाईम्स व्हेरी सॅड, की आपली भारतीय संस्कृती आहे ती ती लग्न संस्थेवर टिकलेली आहे आणि तीच कुठेतरी लोप पावतीये हळू-हळू. राइट. आणि आपण वेस्टर्न का इतकं वेस्टर्नाइज व्हायचं? काय एवढं वेस्टर्नमध्ये? का इतकं आपण त्याच्याशी अट्रॅक्ट होतो किंवा का आपल्याला डिव्होर्स म्हणजे अगदी किरकोळ किंवा कॉमन वाटायला हं, लागलं? हं, हं. व्हाय? का आपण एकदा जोडीदार म्हणजे एकदा जोडीदार आपण केला किंवा एखाद्या जोडीदाराबरोबर आपण जुडलो, हं, जोडले गेलो, हं, तर हं. का आपण त्याच्याबरोबर आयुष्यभर राहू शकत नाहीये? आणि ॲडजस्टमेंट सगळीकडे असतात, साहिल. नो मॅटर बरोबर, यू गो एनीवेअर. माय-लेकीच्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट्स असते. बरोबर. सो देअर डझंट अराईज एनी क्वेशन की वाईफ हजबंड ॲडजस्टमेंट नसते. हं. इट इज देअर आणि रोज असते. पदोपदी असते. हां, ती तुम्ही ओळखणं कारण एक लक्षात घे, 2 वेगळ्या-वेगळ्या वातावरणामध्ये वाढलेली 2 व्यक्ती एका घरात, एका छताखाली राहायला सुरुवात करतात. मग 100% डिफरन्सेस असू शकतात. असतातच. राइट. म्हणजे तुझं अपब्रिंगिंग वेगळं आहे, तुझ्या बायकोचं अपब्रिंगिंग वेगळं आहे. तिला वेगळं वातावरण मिळालं, तुला वेगळं वातावरण मिळालेलं आहे. तुझ्या आई-वडिलांचा टेम्परामेंट वेगळा होता, तिच्या आई-वडिलांचा टेम्परामेंट वेगळा होता. बरोबर. त्यांचे लाड करायची पद्धत वेगळी होती, तुझ्या लाड करायची पद्धत. कधी-कधी आई-वडील खूप अंजारून-गोंजारून त्यांना असं वाटतं, की आपण लाड करतोय. हं. काय-काय आई-वडील काही न बोलता करत असतात सगळं. बरोबर. दे दे आर अनेबल टू शो. सगळ्यांना सगळ्या गोष्टी एक्सप्रेस करता येतात का गरजेचं नाहीये. बरेच जण असे असतात, की ज्यांना एक्सप्रेस करता येत नाही. हं. बट स्टिल दे लव्ह. लव्ह. द बरोबर, द द अफेक्शन इज देअर, बरोबर. बट दे कांट एक्सप्रेस. राइट. आणि काही लोकांना खूप ओव्हर दाखवायची सवय असते. "ये रे माझ्या बाळा" असं हं, म्हणजे खूप हं. असतं बरोबर. आणि काही-काहींना नसतं. राइट. बट ह्याच्यामध्ये मग ते तुम्ही म्हणताय तसं आई-वडिलांचं कॅज्युअल अप्रोच झाला का? "बघ बाबा राहून थोडे दिवस, बघ कसं हां, होतंय. हां, हां, काही सहन करायचं नाही आपण" हां. वगैरे अशा आणि हां, टाईपमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांचा इंटरफेरन्स. हां ना? बोथ द बोथ द राइट. साइड्स. मुलाचे आई-वडील सुद्धा आणि मुलीचे आई-वडील सुद्धा. बरोबर. मुलींच्या आई-वडिलांचं तुला सांगू कसं झालंय, की आम्ही आमच्या मुलीला खूप शिकवलंय. हं, तिला हं. शिक्षण दिलं, तिला तिच्या पायावर उभं केलंय. हं. आज ती अमुक कंपनीमध्ये अमुक पोझिशनला आहे, ती एवढं कमवते. आमच्या मुलीने का बरं सहन करून घ्यावं? हे बघ, तू लग्न करून जाते ना, काही प्रमाणाच्या बाहेर कुठली गोष्ट सहन करायची गरज नाही. तुला पण इक्वल ट्रीटमेंट मिळायला पाहिजे.
नो डाऊट इक्वल ट्रीटमेंट मिळायला Right. पाहिजे. बट ऑन द अदर हँड यू हॅव टू टीच हर की कुठेतरी तुला मोठ्यांचं रिस्पेक्ट ठेवणं, तुझ्या कंपॅनियनची जुळतं घेणं, ॲडजस्ट करणं, दीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट. बरोबर. म्हणजे तू कमवायला लागली म्हणून तुला शिंग फुटली आहेत का? राइट. का हॅव यू बिकम समथिंग डिफरंट? हां, मेन आर अर्निंग सिन्स लाँग, सिन्स द बरोबर. बिगिनिंग. पण ते शिंग आल्यासारखे वागले का कधी? हां, आहेत वागणारे. नाही आहे म्हणजे तसं. आपण म्हणतो आहेत, आहेत. म्हणजे माझे कुठल्याही स्टेटमेंटला असं हार्ड अँड फास्ट घेऊच नको. म्हणजे राइट, इट्स राइट. इज अ जनरलाइज स्टेटमेंट, बट बरोबर. तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीला अपवाद हे आहेच. बरोबर हं. आहेतच. मग ते एकतर आहे. मग मुलींना आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोन. हं. इतकं हँडी झालंय, सारखं आपलं फोन डायल करायचं. मग आज काय करतीये, उद्या काय करतीये, आज भाजीला काय केलं, उद्या काय केलं, मग घरी कोण कसं काय चाललंय, कोण काय बोलत नाही ना तुला, कोण काय नाही. हे जे कॉन्स्टंटचं जर एक प्रकारचं चेक ठेवणं म्हणतो आपण. हं, हं, हं. हं. आता बघ ह्याच्यामध्ये ना 2 मानसिकता असू शकतात. एक तर कधी-कधी आईनी स्वतः सासरी खूप भोगलेलं असतं, म्हणून कुठेतरी तिला वाटत असतं, की नाही माझ्या मुलीला पहिल्यापासनं तिला तिची आब राखता आली हं, पाहिजे. हं, हं. जे मी करू नाही शकले, की मी कसं दबत गेले किंवा मी सासू-सासऱ्यांपुढे कधी बोलले नाही, नवऱ्यापुढे कधी बोलले नाही. म्हणून मी किती सफर झाले. ते सफरिंग माझ्या मुलीच्या वाटेला येऊ नये, म्हणून ती कुठेतरी तिला काय ते जागरूक ठेवायच्या नावाखाली या ते सगळ्या भरकडत गोष्टी जातात बरोबर, गोष्टी हां. बरोबर, किंवा दुसरं रिझन असू शकतं, की ती स्वतः तशी होती. म्हणजे बिंदास आणि तिला असं वाटतं, की माझ्या मुलीनी तसंच बिंदास राहावं. बरोबर. काही कोणाचा फार विचार करायचा, ऐकायची गरज नाही. असे 2 सिच्युएशन्स असू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे, की व्हेन इट कम्स टू द बॉयज पेरेंट्स हं. आता मुलाच्या आई-वडिलांचं कसं होतं माहिती आहे का? आत्ता रिसेंटली माझ्याकडे 1-2 मॅटर झाले, की मॅडम त्याला ना फार शोनाबाबू करून ठेवलंय. हं, ओके. की नाही आमचं बाळच आहे अजून. हं. 28-30 वर्ष झालं तरी आमचा बाळच आहे तो आणि नाही आमच्या बाळाला जमत. मग तो कशाला त्याला आम्ही कधी हातात ग्लासचं म्हणजे ग्लास पण त्याला कधी उचलायला नाही लावलं. हं. मग मी कसं त्याला हातात हात ग्लास देत. मग हे काय भूषण करायची गोष्ट आहे का? हां, भूषणाची गोष्ट आहे का? नाही. बरोबर. तुम्ही सी नाऊ द टाईम हॅज कम की आयांनी स्वतःच आपल्या मुलांना पण ती ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे बरोबर. किंवा ती शिकवण देणं गरजेचं आहे, की आज तुला कमवती बायको हवी आहे ना जर का, तर तुला घरातलं पण कामामध्ये थोडं कॉन्ट्रिब्यूट करावं लागणार आहे. बरोबर. इट्स नॉट दॅट की तू 8 तास ड्युटी करून आला आणि तू मस्त आरामात खुर्चीवर बसायचं आणि "ए मला पाणी आणून दे, मला चहा आणून दे." इट्स नॉट गोइंग टू हॅपन नाऊ लाइक दॅट. राइट. इट्स नॉट गोइंग टू बी दॅट सिच्युएशन नाऊ एनीमोर. बरोबर. ऑन द अदर हँड मुलींना तुम्ही हे शिकवणं गरजेचं आहे, की तू जरी कमवती असली तरी काही असलं तरी एक हंबलनेस ठेव. हं. हं. नवरा आलाय ना कामावरनं थकून, ठीक आहे दमून, तू पण दमलीस ॲग्रीड. अशा वेळेला दोघांनी बसून म्हणजे समटाईम्स यू कॅन रिक्वेस्ट हिम, "आज चहा तू बनवतोस का? हं. मला तुझ्या हातचा प्यायचा आहे." हं. ही विल लाइक इट. मग त्याला उलट थोडंसं कौतुक वाटेल, की चल माझ्या हातचा चहा बायकोला पाहिजे आणि तिला आवडतंय प्यायला. हं, मग हं. ही विल व्हॉलंटरीली गो अँड हॅपीली डू दॅट किंवा तू कधीतरी कर, की चल तू बस मी करून आणते. काय माहिती का कामाला बॅलन्स करा. एक बॅलन्स मेंटेन करा. रिलेशनशिपमध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या घरामध्ये मग थिंग्स विल बी स्मूथ. राइट. ते बॅलन्स मेंटेन करता येणं फार गरजेचं आहे, हं. की कुठे किती वाकायचं, कुठे किती ताठ व्हायचं आणि कुठे नॉर्मल राहायचं, ह्याचं गणित कळलं पाहिजे बरोबर. फॉर द सक्सेसफुल मॅरेज. राइट. फार महत्त्वाचं आहे. राइट, राइट, राइट. आणि मुलांना हां, मग जसं मी म्हटलं, की मुलांचे इंटरफेरन्स कसे होतात हं, हं. आई-वडिलांचे, की आई-वडिलांचे. हां, तू जास्त तिच्या पुढे-पुढे करू नकोस हं. किंवा मग प्रत्येक गोष्टीत मध्ये बोलायचं. तर नाही, एकदा तुम्ही मुलाचं लग्न लावून दिलं ना, लेट देम डू एनिथिंग. ते हं. भांडायला जरी लागले ना, तरी तुम्ही मध्ये पडू नका. जेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी तुमच्याकडे सोल्युशन मागायला येईल ना, की "आई असं झालं, त्यांना जरा समजून सांगा" किंवा "तू तिला जरा" दॅट टाईम यू स्टेप इन. हं. मग तुम्ही तुमचं एक काय त्याला म्हणतात ना, प्रौढत्वाचा म्हणा किंवा एक मागची पिढी किंवा एक अनुभवी पिढी म्हणून तुम्ही त्यांना सल्ला जरूर द्या. हं. पण अननेसेसरी उड्या मारून त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये स्पॉईल करायच्या नाही गोष्टी. राइट. एक त्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं ते एक गोष्ट आठवली मला, हां, की शाहरुख खानचा एक डायलॉग होता. हां. म्हणजे डायलॉग नाही त्याने एक स्पीचमध्ये तो बोलला होता, की त्याचे वडील त्याला सांगायचे, की "काही कर, ठीक आहे. हं. तू करायचं काही कर, बट फटक्यात पाय घालू नको." हां, म्हणजे कसं म्हणजे तुम्ही आता म्हणताय तसं, की आई-वडिलांना
जोपर्यंत ते त्यांचे आहेत ना, त्यांना तिथं चालू दे. भांडू द्या आणि ज्यावेळेस येतील त्यावेळेस मग तुम्ही विचार बरोबर, करू शकता, तुम्ही त्यांना बोलू शकता. बरोबर. बट बळजबरी असं म्हटलं जातं, पण असं म्हणजे इन जनरल पण म्हटलं जातं, की नवरा-बायकोंच्या मध्ये पडू नये. ब्रह्मदेवानी सुद्धा हां, पडू नये. पडू नये. कारण की दोघं एकत्र होतील आणि नंतर आपण आणि वाईट आपण होऊन जाऊ. वाईट होतो. बरोबर. आई-वडील हा विचार करत नाहीत, की नंतर खरंच आपण वाईट होऊन जाऊ आणि ते दोघं बरोबर आहे. एकत्र होऊन एकत्र जातील. होणार आहे. आणि कसं होतं माहिती आहे का? अ, अ, आणि उलट मला काय वाटतं माहिती आहे का? सपोज जॉइंट फॅमिलीमध्ये राहतायत हं, म्हणजे हं. आई-वडील पण आहे, सासू-सासरे सगळे. आणि समजा अशा वेळेला नवरा-बायकोचं भांडण चालू झालं ना, तर इनफॅक्ट इट इज आवर ड्युटी टू पॅसिफाय देम. राइट. "अरे काय चाललंय? का भांडताय? शांत बसा. काय झालं हं?" ते तुम्ही ऑफसात बोलून सॉर्ट आउट करा. हं, हं, आणि हं. आमची गरज असेल तर आम्ही आहोत ना इथे. हं, हां. हं, हं. पण अशा वेळेला समजा एक जरी ठिणगी अजून पाडायचा प्रयत्न केला, म्हणजे आई आहे समज मुलाची बाजू घेते. बरोबरच आहे म्हणणं तुझं. का तू नेहमी अशीच वागते त्या त्याच्याबरोबर असं. दिवशी देखील तिने तसं केलं हां. होतं. मग ते काय होतं, की आणखीन म्हणजे भांडण मिटायच्या ऐवजी अजून ते वाढतं बरोबर, किंवा व्हाईस वर्सा. समजा मुलीनी काहीतरी आपल्या आईला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं किंवा त्याच वेळेला, बरोबर. की "हा बघ माझ्याशी असा-असा भांडतो, असं झालं." तर त्यावेळेला आई समजा तिला म्हटली ना पलीकडनं, की "बरोबर आहे, तू बोल त्याला ऐकव. हां, राइट, राइट. प्रत्येकाला का त्याचं ऐकू नये?" मग ती अजून भडकणार. त्यापेक्षा तुम्ही तिला सांगा, की "शांत हो. होत असतं असं संसारामध्ये. होतात कमी जास्त गोष्टी. शांत बसून डोकं थंड कर आणि मग तू त्याच्याशी बोलायला जा. बरोबर. देन द थिंग्स विल चेंज." राइट. अदरवाईज हे जे पालकांचं इंटरफरन्स जे वाढत चाललेलं आहे, हं. ते खूप होतंय. कित्येक डिव्होर्स केसेसमध्ये मी जेव्हा कन्सल्टेशन आले, की मी असं ऐकते, की मुलगा म्हणतो, की मॅडम तिच्या आई-वडिलांचा खूप हस्तक्षेप होतोय इंटरफिअरन्स होतं. किंवा ती कंप्लेंट करते, की त्याच्या आई खूप प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप होतोय. मग हे थांबलं पाहिजे कुठेतरी. राइट. म्हणजे आपण काय करतो, हे बघ आज मला वाटतंय माझ्या मुलाचं लग्न व्हावं, माझ्या मुलीचं लग्न. मग तुम्ही स्वप्न बघताय ना त्यांच्यासाठी. बरोबर. मग तुम्ही करून दिलं तर लेट देम स्ट्रगल. हं, हं. त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना सोडवू देत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठपर्यंत आपण त्यांना साथ देणार आहोत. बरोबर, सम टाईम ऑर द अदर दे हॅव टू स्टँड ऑन देअर ओन. कधीतरी त्यांना त्यांचं पायावर उभं राहावंच लागणार आहे. दाल आटे का भाव जसं म्हणतो आपण ते बरोबर. कधीतरी त्यांना कळायलाच लागणार आहे. हं. ओव्हर कुशनिंग झालेलं हां, आहे. एक्झॅक्टली. ओव्हर राइट. कुशनिंग झालेलं आहे, ते करू नका. माझी प्रत्येक पालकांना कळकळीची विनंती आहे, मुलीचे आई-वडील असो, मुलांचे आई-वडील असो, हं, हं. की ओव्हर कुशनिंग करू नका, ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ नका. प्रत्येक गोष्ट तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या मुलांना देत आला सुखसोयी बिकॉज ते तुमचं तुमचं अपत्य आहे. तुम्हाला स्वप्न होतं, की माझ्या मुलाला किंवा मुलीला काही कमी पडू त्रास द्यायचं नाही. झाला नाही पाहिजे. दॅट वॉज बरोबर. ओके. बट लग्न झाल्यानंतर त्यांचं स्ट्रगल त्यांना करू दे. त्याच्याशिवाय त्यांना त्याची गोडी पण कळणार नाही आणि त्याचं महत्त्व कळणार नाही. बरोबर. काही म्हणतात ना, की काही परिश्रम ज्यांनी त्यांनी त्याचेच हां. करावे. जसं आपण म्हणतो, की ककूनमधनं फुलपाखरू बाहेर येताना जी धडपड करतो, हं. मगच त्याला पंख फुटतात. आपण जाऊन ते कोश फाडलं, तर ते मरतं. बरोबर. सो डोंट डू दॅट. राइट, हे राइट. महत्वाचं आहे. तुम्ही आता म्हणत होता तसं म्हणजे ह्याच्यामध्ये अजून एक मी इनपुट करेन, की आधीच्या काळात जास्त इंटरफिअरन्स का नव्हता? मी माझ्या पद्धतीने ॲज अ माझं एनालिसिसच्या नुसार सांगतो, की कदाचित मग त्यावेळेस पत्रव्यवहार असतील त्यावेळेस, तर हां. मग कुठली आज कुठलातरी सीन झाला किंवा काहीतरी इन्सिडेंट झाला घरामध्ये, त्यावेळेस जर मग ते पत्र लिहून ते आईपर्यंत पोहोचूस्तोवर एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये खूप टाईम निघायचा. मग एक्झॅक्टली. आईनी काही प्रतिक्रिया दिली त्याच्यावरती तोपर्यंत मुलगी म्हणायची, "अगं झालं ते सॉर्ट झालं. आउट झालं." हां. तर म्हणूनच मी मगाशी म्हटलं ना, हां. की फोन जो आहे ना, राइट, राइट, मोबाईल, राइट. त्याचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे हे सगळं तोडजोडमध्ये. राइट, राइट. म्हणजे मी तुला सांगते ना, की इतकं हँडी झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडिया किंवा हं. सोशल मीडिया आपण जे इतकं बघतो, करतो. कित्येक वेळेला म्हणजे मला स्वतःला असे अनुभव आलेले, की WhatsAppला मी एखादा मेसेज कोणाला तरी पाठवला. हं, हं. मला म्हणायचं एक आहे आणि हं. समोरचा घेतो वेगळ्याच अँगलने बिकॉज आय कॅनॉट शो माय इमोशन्स बरोबर. ऑन द मेसेज. मी राइट. असं टाइप करते काहीतरी आणि समोरचा माणूस त्याला वेगळ्या अँगलनी वाचतो. आता कसं आहे, तू कसं वाचतो हे इट इज अप टू यू. राइट. मला बोलताना मी वेगळ्या अँगलनी बोलत होते किंवा वेगळ्या वेगळ्या इमोशन्सनी बोलत होते. बरोबर. पण ते लिहिलेल्या ह्याच्यात मेसेजवरती माझे इमोशन्स नाही दिसत आहेत. हं. राइट. मग अशा वेळेला आय फील प्रिफर की 1-2 मिनिटाचा कॉल करून कॉल. सांगावा किंवा भेटून बोलावं. बरोबर. बेस्ट वे. एक तर त्या मोबाईलच्या त्या मिसअंडरस्टँडिंग्स खूप होतात. दुसरी गोष्ट हँडी असल्यामुळे आपण वाट्टेल तेव्हा वाट्टेल त्याला फोन करतोय, आपण विचारतोय. हां, फोनवरनं मला आठवलं, अजून एक आत्ता रिसेंटली माझ्याकडे केस हं. आहे आणि इट इज व्हेरी आपण कसं म्हणजे त्याला म्हणू इंटरेस्टिंग म्हण किंवा काय म्हण.
ती जी बायको 15 दिवस लग्नाच्या 15-20 दिवसापर्यंत सगळं ओके होतं. मग एका दिवशी असं काहीतरी झालं, की ते कुठेतरी गेले आणि त्या मोमेंटला त्या नवऱ्यानी त्याच्या चुलत बहिणीच्या खांद्यावर किंवा कझिनच्या कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून फोटो काढला. दॅट वॉज अ रिझन दॅट विच वॉज इनफ फॉर द वाईफ टू टेक इट इन द अदर सेन्स. ओके. आणि मग तिने जी त्याच्यावरती शंका घ्यायला सुरुवात केली. आता कसं असतं एक लक्षात घे, की एखाद्या स्त्रीवरनं शंका घेणं इज डिफरंट. समजा तुला वाटतं, की एखाद्या बाईवरनं आपला नवराचं हिचं बरं काहीतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. तिच्याचवरनं शंका घेत राहिली तरी आय कॅन अंडरस्टँड. बट प्रत्येक त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या स्त्रीवर. बाबतीत शंका घेणं म्हणजे इट वॉज टू मच. बरोबर. मग तो जिथे नोकरी करत होता, तिथे सकाळी गेला, की व्हिडिओ कॉल चालू करून ठेवायचा. ओके. टिल द एंड ऑफ द ड्युटी. आणि ती वॉच करत राहणार, की हा कुठे बसलाय, कोणाशी बोलतोय. म्हणजे इट वॉज टू मच. राईट. आणि मी म्हटलं, "तुम्ही हे सहन कसं करताय? तुम्ही का?" म्हटलं, "तुम्ही." आणि कधी-कधी तुला सांगू का, अतिसहन करणं सुद्धा समोरच्याच्या हातात कोलीत दिल्यासारखं आहे. हां? यू शुड नो टू से यू शुड नो टू से नो. यू शुड अंडरस्टँड वे टू से नो. बरोबर. एक मोठा NO नो. No. मी हे करणार नाही. बरोबर. हे ठामपणे बोलता आलं पाहिजे. बी इट अ वुमन ऑर अ मॅन. हां, तर ती कॉन्स्टंट व्हिडिओ कॉल्सवर त्याच्यावर लक्ष ठेवायची. दुसरी गोष्ट कोणाच्या वरिष्ठांचे कुठल्यातरी कलीगशी, बाईशी कोणाशी फोनवर बोलत असेल, तर हिला कॉनकॉलवर घ्यायचं. यू अरे जस्ट बापरे! इमॅजिन की किती हॅरासमेंट आहे. राईट. हं? म्हणजे किती बेड्यांमध्ये हां, म्हणजे टोकल्यासारखं. काय लेव्हलची हॅरासमेंट आहे लक्षात घे तू. राईट. हां. अरे, आपल्याला साधा आपण काम करताना समजा दिवसातनं 1 किंवा 2 वेळा नवऱ्याचा फोन आला मला, तर मी म्हणते, "आत्ता मी कामात आहे." राईट. काय? इज दॅट अर्जंट? किंवा मी सरळ मेसेज टाकून ठेवलेलं असतं, की इथून ह्या वेळापर्यंत आय एम गोइंग टू बी बिझी. काइंडली नोबडी इज गोइंग टू सपोज टू कॉल मी. फार वाटलं तर एक मेसेज ड्रॉप करा. आय विल कॉल ऑर मेसेज वन्स आय एम डन. राईट. तर हे 24 तास म्हणजे 8 तास तू कामाला गेल्यावर तुला 8 तास मोबाईलचा व्हिडिओ चालू ठेवायचे? म्हणजे बापरे! काय? व्हॉट इज धिस? आणि मी म्हटलं कुठेतरी अशा वेळेला जे सहन करणारे ना त्यांचं पण खूप चुकतं. बरोबर. आपण जे म्हणतो, की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. मी त्याच्यामध्ये हे मांडेन, त्या माणसाची पर्स्पेक्टिव्ह मांडेन, जर मी याच कन्व्हर्सेशनला आपल्याला पुढे हां. चालू ठेवताना, की कदाचित त्याचा असा विचार असेल, की सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, एवढीच एक गोष्ट वाईट आहे हां. म्हणून मग मग कदाचित. तो तेच मला म्हणाला, की हां. "मॅडम मला ना नंतर असं भीती वाटायला लागली, हं. की आता हे घरी गेलं, की मग ही काय अजून हंगामा करणार आहे आणि ओके. मग ती ह्याला इथेपर्यंत येऊन ती भांडणं करायला कमी करणार नाही वगैरे." ऑफिसमध्ये वगैरे. हां. हां. आणि कधी-कधी कसं होतं माहिती आहे का साहिल, की एकदम माणसाला डिसिजन घ्यायला डिफिकल्ट होतं. ओके. यू कान्ट टेक इन्स्टंटली. बरोबर. म्हणजे कधी असं वाटत असतं, पण कसं असतं एकतर 4 लोकांच्या मध्ये समाजामध्ये लग्न झालेलं असतं. हं, हं. मग एकदम मी कसं काय रिॲक्ट करू किंवा एकदम या डिसिजनला कसं पोहोचू, की नाही, नाही मला तुझ्यासोबत राहायचं नाही. आणि कधी-कधी काय जसं म्हटलं ना मी, की काही-काही लोकांचं बॅकग्राऊंडच तसं असतं, की दे आर टॉट टू कीप टॉलरेटिंग. राईट. बाई असो, पुरुष असो, असं होतं. आणि मी तर उलट किती वेळा लोकांना म्हणते, की मी खुर्चीच्या या बाजूला बसून तुम्हाला सल्ला देणं इज व्हेरी ईझी फॉर मी. बरोबर. पण तुमच्या जागेवरती जाऊन तुम्ही काय सहन करताय, कशाच्या व्हॉट आर यू गोइंग थ्रू, हं, हं. दॅट आय कॅनॉट इमॅजिन. राईट. मी नाही करू शकत कधी-कधी इमॅजिन. त्यामुळे मला असं मी सांगते आणि मी हे बोलते, की बाबा तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहत आलाय ना आत्तापर्यंत, जे काय वर्ष, 2 वर्ष, 3 सो यू नो हिम बेटर ऑर हर हं, बेटर. हं, हं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते तुला, नवरा-बायकोच्या मध्ये 4 भिंतीच्या आत काय झालं हे फक्त 3 लोकांना माहिती असतं. नवरा स्वतः, बायको नाहीतर देव. हं. थर्ड. ओके. नो फोर्थ पर्सन मी नोज म्हटलं की तिसरा कोण आहे? राईट, राईट, सो राईट. पण म्हणजे अजून कोणालाच हे माहिती नसतं. बरोबर. त्यामुळे तो म्हणणार मी बरोबर होतो, ती म्हणणार मी बरोबर होते. सो हू इज द विटनेस टू ऑल धिस थिंग्स? राईट. सो ओन्ली वन गॉड. आणि तो बिचारा खाली येऊन आपल्याला म्हणजे अजून तरी आपण त्या म्हणजे त्या मायथॉलॉजिकल ह्याच्यात जगत नाहीये, की देव अवतरले खाली आणि सांगितलं, बरोबर. की हे नाही, हा नाही, ही चुकली किंवा ही नाही, तो चुकला. सो बरोबर. तो एक विषय असतो. राईट. सो इट्स लाइक दॅट. राईट, राईट, राईट. आणि जसं आपलं मगाशी शूटच्या आधीच आपलं थोडंसं एक बोलणं झालं होतं. ती एक केसबद्दल मला ऐकून घ्यायचंय, जी तुम्ही म्हटलेलात, की एक्स्ट्रीमली शॉकिंग होती. ती सगळ्यांसाठी सांगता आली तुम्हाला तर. नेमकी आपली जे आपलं बोलणं झालं होतं. हां. येस, येस. राईट. एक ती आत्ताच 8-10 दिवसापूर्वी माझ्याकडे आले ओके. होते, की दोघं भाऊ आले होते, हं. त्यांची आई. ओके. हं.
आणि मोठ्या भावाची बायको. ओके. असे 4 जण माझ्याकडे आले होते आणि ते असे बसले अँड द मॅन स्टार्टेड टेलिंग मी. तर मी म्हटलं, "बोल बाबा काय अडचण आहे वगैरे." तर म्हणे, "काही नाही मॅडम, आम्हाला ना म्युच्युअल कन्सेंटनी आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे." हं. तर म्हटलं, "बरं." ते म्हटलं, "का? असं काय घडलं वगैरे?" तर पहिले इन्स्टंट मला क्लिक नाही झालं, की रिलेशन कसं होतं काय. हं, हं. देन आय अगेन आस्क्ड हिम. म्हटलं, "हा कोण आहे?" तर म्हणे, "माझा भाऊ आहे." ह्या म्हटलं, "माझी आई आहे." आणि ही कोण आहे? म्हणे, "तर माझी बायको आहे." अच्छा हं. म्हटलं, "म्हणजे तुम्ही दोघं सोबत आलात. ओके. नाऊ आय कलेक्ट हं, रिकलेक्ट." हं. तर म्हटलं, "बरं काय अडचण आहे? काय? का तुम्ही हा डिसिजन घेताय? लग्नाला किती दिवस झाले?" वगैरे, वगैरे. जे बेसिक प्रश्न आम्ही जनरली विचारतो. सो लग्नाला फार काही नाही, मला वाटतं वर्ष 2 वर्ष झाले होते. 1.5 वर्ष काहीतरी झालं होतं. हं. आणि तो मुलगा जो होता थोडासा हेल्दी होता तब्येतीने. म्हणजे ओके. फार नाही म्हणणार आपण, पण होता. माझ्यासारखा. नाही मोर दॅन यू. हां. ओके. सो सो त्याला असं झालेलं, की आणि त्याला कसं झालं, की त्याच्या आईनी म्हणजे त्याला असं पुश केलं होतं लग्नासाठी, ओके. की कर, कर, कर असं हं. अँड ही हॅड क्रॉस 30s आणि बायको आणि त्याच्यामध्ये काहीतरी 8-10 वर्षाचं अंतर होतं. ओके. सो ही फर्स्ट रिझन ही गिव्ह मी, की एक जनरेशनची गॅप आहे. हं. तर म्हटलं, "अरे ते तुला करताना माहिती होतं ना, हं, हं. वय हां, वगैरे सगळं ह्या ॲस्पेक्ट्स माहिती होते तुम्हाला ना? आत्ता काय असं घडलंय?" म्हणलं. तर त्याला काही सांगता येईना. म्हणजे तो सांगायला लागला, बट मला समजत नव्हतं सुरुवातीला, की तो नेमकं काय म्हणतोय. हं. तर म्हणे, "नाही मॅडम असं आहे." मग माझं मी म्हणजे आपलं करायचं म्हणून मी केलं. बट आय एम नॉट एबल टू मी तिच्यासोबत जास्त राहत नाहीये. म्हणजे मी तिला पाहिजे तसं मी तिला एक बायकोचा दर्जा देऊ शकत नाहीये फॉर सम रिझन्स. आणि त्याच्या हेफ्टी बॉडी स्ट्रक्चरमुळे त्याला असं वाटायचं, की मी सेक्शुअली आय एम अनेबल टू हं. परफॉर्म. प्लीजर. हां. हां. त्याचं असं काही-काही होतं आणि तशा अडचणी त्याला येत होत्या. आणि नंतर मग त्यांनी मला म्हटलं, "बरं." मग तो म्हणाला, की "दॅट इज व्हाय शी गॉट अट्रॅक्टेड टू माय ब्रदर." ओके. हां. मग मी थोडीशी आय सेट बॅक. अरे बापरे! आय सेड, "काय म्हणजे नक्की काय बोलताय?" म्हटलं तुम्ही. मला कळत नव्हतं. राइट. किंवा मला असं वाटलं, की मी चुकीचं नाही ना ऐकतीये किंवा हां, हां. आय जस्ट वॉन्टेड टू कन्फर्म. कन्फर्म. हां. राइट. मग तो मुलगा बोलला, की "थांबा मॅडम, मी सांगतो तुम्हाला नेमकं काय झालं." भाऊ. हां, भाऊ. मग तो म्हणाला, की "मॅडम ह्यांचं लग्न झालं, बट तो तिचं म्हणजे त्यांचं दोघांचं काही असं जुळलंच नाही. म्हणजे हं, हं. कॉम्पॅटिबिलिटी नाहीये किंवा मानसिकता त्यांची किंवा भावनिक कुठलीच गुंतवणूक झालेली नाहीये. अँड वी बोथ हॅव गॉट अटॅच्ड टुगेदर." ओके. सो आता ह्यांना म्युच्युअल कन्सेंटनी घटस्फोट घ्यायचा आहे आणि दे बोथ आर प्लॅनिंग टू गेट मॅरीड. बापरे! आणि सरप्रायझिंगली द मदर वॉज विथ देम. हं. आणि त्या म्हणाल्या, की "दोन्ही मुलं माझीच आहेत. दोन्ही मुलांचं मला सुखच पाहायचंय." हं. आणि मी मान्य करते, की मी त्याला मोठ्याला पुश केलं, जबरदस्ती त्याला लग्नाला उभं केलं. आणि हे यांची मनं जुळतच नाहीयेत आणि ह्यांची जुळली, तर म्हणे, "मी आता करू काय?" हं. आणि ती बाई खूप कमी शिकलेल्या होत्या त्या. हं. हां. खेडेगावातल्या होत्या. बट आय वॉज सरप्राईज्ड त्यांची विचारसरणी ऐकून. त्या म्हणाल्या, "आणि त्या मुलीने तरी का तिचे आयुष्य कायम ॲडजस्ट करून घालवायचं? व्हाय शुड राइट. शी ॲडजस्ट? ती पण एक स्त्री आहे, एक व्यक्ती आहे, म्हणजे एक ह्युमन बीइंग आहे, एक तिची एक स्वतःची आयडेंटिटी आहे. हं, हं. आणि का म्हणून तिने असं म्हणजे झुरत-झुरत घालवायचं, की हं. ज्या व्यक्तीबरोबर प्रेमच नाहीये, त्याच्यासोबत का तिने आयुष्य काढायचं? आणि जो समोर आहे, ज्याच्यासमोर तिला तिला प्रेम वाटतंय त्याच्याबद्दल अँड शी कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. हं. सो म्हणे, "मला अशी इच्छा नाहीये असं व्हावं." मी अक्षरशः त्यांना हात जोडून नमस्कार केला. त्यांना म्हटलं, "काकू, मी खरंच तुमचे," म्हटले, "म्हणजे मी शॉक झाली आणि मला एक सुखद धक्का पोहोचलाय, की तुमचं फार शिक्षण दिसत नाहीये. तुम्ही खेडेगावातले आहात, पण तुमची विचारसरणी इतकी वेगळी आहे, की हं. आजच्या काळात तुम्ही हा विचार करता, तुम्ही सुनेच्या सुखाचा विचार करताय प्लस तुमच्या मुलांच्या सुखाचा." राइट. हां, म्हणजे धिस इज व्हेरी रेअर. अँड देन शी स्टार्टेड क्रायिंग. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, सुनेच्या डोळ्यात पाणी आलं. आणि ओघाने कुठेतरी मलाही आय ऑल्सो बिकेम इमोशनल. राइट. बिकॉज आम्ही कितीही काही कसेही केसेस डील करत असलो, तरी वी आर ऑल्सो ह्युमन बीइंग्स. आम्ही कधी बऱ्याच वेळेला आम्ही अफेक्ट होतो. बरोबर. मी तर होते. मी स्वभावाने कारण हळवी आहे फार. ओके. आणि मग असं झाल्यानंतर लाइक मी काय बोलू? आणि जनरली तुला सांगते साहिल, माझ्याकडे जेव्हा कन्सल्टेशनला लोकं येतात, हं. तर मिनिमम 3 तास कुठे जात नाही.
3 तास तरी मला एखाद्या व्यक्तीला म्हणजे सगळं डिटेलमध्ये विचारणं, बोलणं, त्यांचं पहिले ऐकून घेणं, या सगळ्या गोष्टीला मिनिमम मला 3 तास जातात. पण ह्या कन्सल्टेशनला मला हार्डली 45 मिनिट्स लागले. ओके. बिकॉज आय डिड नॉट हॅड एनिथिंग टू से अगेन. मग आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा माझ्याकडे लोकं येतात ना, आय मेक इट अ पॉइंट की सगळं ऐकून झाल्यानंतर माझा पहिला प्रश्न असतो की इज रिकन्सिलिएशन पॉसिबल? हं. एकत्र तुम्ही परत राहू शकताय का? काय आहे का इलाज त्याला? आपण काही करू शकतो का? राइट. कारण आहे ना, मला पर्सनली असं वाटतं, की लग्न मोडण्यापेक्षा त्याला आपल्याला टिकवता आलं कसं टिकवता बरं? कसं येईल, हं. त्याचा प्रयत्न जेन्युइनली माझ्याकडनं एकदा तरी व्हायला पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं. हं, हं. ते नाही झालं ना, तर मी झोपू नाही शकणार रात्री. बरोबर. बिकॉज इट विल कीप ऑन टेलिंग मी की नाही, तू कुठेतरी कोणाचं तरी घर मोडण्याची कारणीभूत झाली. मला ते नकोय. राइट, राइट. आय वॉन्ट म्हणून मी स्वतःला पहिले कंप्लीटली सॅटिस्फाय करते, की जेव्हा ह्यांचं जमणारच नाही हे जेव्हा माझ्या लक्षात येतं, की हं. देन ओन्ली आय स्टार्ट गिव्हिंग देम द लीगल ऑप्शन्स. टिल देन आय ट्राय फ्रॉम माय साइड ऑल्सो, की जुळवता घेता येते का? काही हं, करता हं, येते का? काही हं. पॉसिबिलिटीज आहेत का? पण ह्या केसमध्ये जर का मी बोलले असते त्याला, मोठ्या हं. मुलाला आणि धरून चाल, की तोपर्यंत त्याच्या मनात काही नव्हतं आणि त्याला हे माझं संपून बाबा ह्याचं लावून द्या, हं, हं, ह्या हं. विचाराचा तो होता. हॅड इट बीन की मी त्याला थोडं जरी विचारलं असतं किंवा त्याला म्हटलं असतं, की "काही तुला जमणार आहे का हं, हे हं. वाचवायला?" आणि समजा चुकून त्याच्या मनात काहीतरी आलं असतं पॉझिटिव्ह, की बरोबर. ठीक आहे मग काय झालं असतं माहिती आहे का? 3 लाईफ्स स्पॉईल झाल्या असत्या. भावांमध्येच क्लॅशेस झाले हां, असते. एक्झॅक्टली. दॅट इज व्हाय आय प्रिफर्ड कीपिंग क्वाईट. मी राइट, काहीच बोलले नाही त्यांना त्या विषयावरती. म्हटलं, "ठीक आहे, आपण बोलू ह्याच्यावरती" म्हटलं आणि वी राइट, विल डिसाईड समथिंग. राइट, हे मी त्या मॅटरमध्ये मी आत्ता तरी तूर्तास वी हॅव टू गो अहेड फॉर दॅट. पण असे केसेस एवढ्यात आलेले. राइट. ते कौतुक तर आईंचं आहे त्या की हां. विचार त्या त्यांनी बाईचं एवढं कौतुक करावसं वाटलं हां. मला, की आणि मी त्या मुलालाही बोलले, म्हटलं, "तुलाही हॅट्स ऑफ आहे," म्हटलं, की "तू इतकं उदार" कारण अशा गोष्टी आपण मूव्हीजमध्ये बघतो. राइट, बरोबर. ॲक्चुअल आपल्याला लाईफमध्ये अशी पण कुठल्यातरी गोष्टी घडत असतील. आपल्या कधी-कधी आपण म्हणतो ना, की मूव्हीज आर इन्स्पायर्ड बाय द ट्रू ट्रू लाईफ लाईफ्स. पण इव्हेंट्स. कधी-कधी असं वाटतं, की ट्रू लाईफ्स आर इन्स्पायर्ड बाय मूव्हीज आहे का मूव्हीज आर इन्स्पायर्ड बाय ट्रू लाईफ. बरोबर. सो वी डू नॉट अंडरस्टँड. त्याच्यामध्ये एक थिन लाईन आहे ते. हां, देयर इज अ सिल्व्हर लाइनिंग व्हिच राइट, डिपेंड्स की कोण कुठे कशातनं काही हे घेतंय म्हणून. राइट, असं आहे. राइट. आणि अजून एक वेगळी केस होती ती म्हणजे की नवरा-बायको छान लव्ह मॅरेज झालेलं सगळं. 1-2 वर्षांनी त्यांना एक मुलगी झाली आणि आफ्टर 5 इयर्स ऑफ मॅरेज नाही नॉट 5 वर्षांनी, एक 2-3 वर्षांनी 3-1 वर्षांनी तिला असं कळलं की हसबंड इज होमोसेक्सुअल. ओके. सॉरी बायसेक्शुअल. हां, हां, हां. हां, म्हणजे त्याला ही वॉज ओके विथ द वुमन ॲज वेल ॲज मॅन. मॅन. हं. तर मला म्हणजे ते मग आता ते इतक्या मग आता ती तरी पण 5 वर्ष शी सपोर्टेड हिम आणि सगळं तिने समजून घेतलं वगैरे. दॅट वॉज अल्सो ओके, गुड पार्ट ऑफ हर. ओके. पण आफ्टरवर्ड्स असं काहीतरी झालं, की नाऊ आता त्यांना नाही ते समहाऊ दोघांनाही एकमेकांना त्या हं, बाबतीत हं. काही पुढे म्हणजे असं दिसत नाही भविष्य काही फ्युचर. फारसं हे हां. सो दॅट इज वाय अल्टिमेटली दे हॅव डिसाइडेड टू गेट सेपरेटेड. सो असे पण आहेत काही. आणि तिथे पण म्हणजे तो मुलगा मला म्हणाला, की "मॅडम मला काहीच इश्यू नाहीये, की माझी माझी सेक्शुअलिटीच अशी आहे, विच हं. आय कॅनॉट चेंज." राइट. आणि ती ती हार्मोनल गोष्टी असतात. बरोबर. त्याच्यामध्ये सायन्सही काही करू शकत नाही आणि मेडिकलही काय राइट. क्षेत्र काय करू शकत नाही. ते आहे तर आहे, हे असं आहे. बरोबर. एक्सेप्ट असेल तर यू हॅव टू एक्सेप्ट कंप्लीटली, अदरवाईज यू गेट तुझा मार्ग वेगळा, राइट, माझा वेगळा. राइट. असे पण आता सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत अवेअरनेसची खूप गरज आहे. हं. आणि आय पर्सनली फील की ह्या सगळ्या ॲस्पेक्टवरती पण चर्चा व्हायला पाहिजे. की काय आहे, कसं आहे राइट. आणि कित्येक वेळेला असं आपण म्हणतो जेव्हा, की लग्न ठरतानाच तुम्ही अमुक एक गोष्ट खरं-खरं सांगून टाका आणि कधी-कधी त्याचं उलटं पण होतं, की आत्तापर्यंत एखादी गोष्ट माहिती नव्हती आणि ती माहीत झाल्यानंतरच अचानक समोरच्याचं वागणं बदललं. हं. मग आपल्याला प्रश्न पडतो, की एखादी गोष्ट समोरच्याची शेअर करावी का करू नये? का बरोबर, ती परिस्थितीजन्य असावी? की काही गोष्टी आपण म्हणतो ना, की हृदयाच्या एका कोपऱ्यात ठेवून कुलूप लावून त्याला चावी समुद्रात फेकून टाकायची. बरोबर, म्हणजे तो कधीच ओपनच नाही करायचा तो कप्पा. बरोबर. काही-काहींना जमतं, काही-काहींना नाही जमत. काही-काहींना ते टोचत राहतं आतमधून, की सांगायला पाहिजे, सांगा.
पण ह्या गोष्टीचा सारासार विचार होणं गरजेचं आहे, की हे सांगितल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असणार आहे. हं, हं. कधी-कधी सुरळीत चाललेला संसार अचानक काहीतरी असं घडल्यामुळे मोडकळीस येतो किंवा काहीतरी असं घडतं, की नाही होत. जसं मी सुरुवातीला बोलले, की देअर इज नो डिलीट बटन इन मेमरीज. राइट. बरोबर, यू बरोबर. कॅनॉट डिलीट द मेमरीज हं. किंवा तुम्ही सांगून झालं आणि तिला जाऊ दे विसर आता सगळं. असं नाही होऊ शकत. बरोबर. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना, ठरवताना तुम्ही सारासार विचार करा, मग ठरवा, मग बोला. देन यू राइट. ओपन युअर माउथ. ते कधीतरी त्या त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला कॉन्शियस क्लिअर करण्यासाठीची ती धडपड असते, की मी एकदा बोलून मोकळा होतो. हां, पण त्याच्यामध्ये तो हा विचार करत नाही, की नंतर की ती नंतर डिलीट काय? नाही करणार आहे आणि हां, नंतर मग एक्झॅक्टली. ते विचार नंतर तिला त्याचं काय होईल? कुजत राहील ती त्या बरोबर विचारामध्ये. आहे, बरोबर. बरोबर. तर ते कसं होईल? आता तुम्ही म्हणत होतात तसं एल-जी-बी-टी-क्यू जे आता तुम्ही म्हणत होतात, हां, की होमोसेक्सुअल होता तो आणि बायसेक्सुअल बायसेक्शुअल. हां, बायसेक्सुअल हां, होता तो हां. आणि ही वॉज अट्रॅक्टेड टू मेन ॲज वेल. तर त्याच बेसिसवरती माझा हा प्रश्न आहे, की एल-जी-बी-टी-क्यू ही जी कम्युनिटी आहे, तर त्यासाठी इंडियन लॉमध्ये जे आपलं आहे, त्याच्यामध्ये काही त्यांच्या मॅरेजसाठीचे किंवा त्यांच्या डिव्होर्स किंवा त्याचे केसेस असतात? त्याचं लॉ आहे त्याच्यासाठी काही? नाही हे बघ आत्तापर्यंत त्याचं झगडा चालू आहे ओके. लोकांचा. दे आर हॅव्हिंग म्हणजे ते काय त्याला म्हणतात आंदोलनं करतायत हं, किंवा हं, हं. ते ज्युडिशरीकडे तशी मागणी करतायत, की असं लग्न लीगलाइज हं, व्हावं. हं, हं. बट आय डोंट थिंक सो की ते इतकं सोपं आहे. हं. ओके. अ, एकदम बेसिक त्याच्यामागचं कारण जो मला असं वाटतो असेल, की एक लक्षात घे, की 2 म्हणजे इफ गे मॅरेजेस आपण म्हणलं, हं, की मला 2 पुरुष दिसतायत, हं. बट दे आर गे. बरोबर. त्यांचं लग्न समजा आपण लीगलाइज करायचा विचार केला. तर माझा बेसिक प्रश्न आहे, की हू विल बी ट्रीटेड ॲज अ वाईफ राइट. अँड हू बरोबर. इज गोइंग टू बी ट्रीटेड ॲज हसबंड? हं. दोघांपैकी कसं ठरवायचं, की कोण बायकोची भूमिका करणार आहे आणि कोण बायकोची भूमिका ॲज इन मला म्हणायचं कसं माहिती का? बिकॉज ते खूप साऱ्या गोष्टींशी कनेक्टेड आहे. राइट. मतलब हू विल बी द डॉमिनेटिंग साइड हां, आणि कोण डॉमिनेटिंग म्हणण्यापेक्षा, की पुढे लीगल राईट्स आले, हं. प्रॉपर्टीवरचे अधिकार आले राइट. किंवा स्त्रीधन जे आपण म्हणतो हं, हं, म्हण हं. किंवा बरोबर. अ, हे कसं कसं डिसाईड करणार? कोण ठरवणार? हं, हं. हं. आज समजा अशा 2 लोकांनी लग्न केलं. सपोज 2 गे व्यक्तीचं लग्न झालं. हं. डिव्होर्स कसं करणार? आणि डिव्होर्स करताना हू इज गोइंग टू बी कन्सिडर्ड ॲज वाईफ? कोण कोणाला मेंटेनन्स देणार आहे? हे कोण ठरवणार आणि कसं ठरवणार? राइट. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हं, हां. हं. सेम इज विथ द लेस्बियन. 2 स्त्रियांनी करायचा विचार केला तरी हू इज गोइंग टू बी इन द रोल ऑफ अ हसबंड? हू बरोबर. इज गोइंग टू बी इन द रोल ऑफ वाईफ? हं, हे हं. कसं ठरवणार? कोण ठरवणार? सो हे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. हे इतकं सोपं नाहीये, की आपण विचार केला आणि कायदा बनवला आणि आपण त्याच्यामध्ये हे करू लागलो. राइट. अजून एक गोष्ट मला ना ह्याच्यात आवर्जून सांगावीशी वाटते आज या प्लॅटफॉर्मवरती, की आपण जे आता ओ-टी-टी म्हण किंवा हं. हे जे वेब सीरीज वगैरे बघतोय, एक तर त्याच्यामध्ये शिवराळ भाषा एकदम सर्रास केली. राइट. आय डोंट नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. नाही ते त्याच्या मागचं रिझन जर मी कॅज्युअली सांगायचं झालं तर लोकांना जसं आपलं मगाशी म्हणणं झालं, हां, की लोकांना जास्त करून भांडणं अशा गोष्टी बघायला आवडतात. आवडतात. मी आता सध्या एक इंटरव्ह्यू ऐकला त्याच्यामध्ये एक खूप छान बोलले ते. त्यांनी काय सांगितलेलं, की ज्या दिवशी बिग बॉस सारखा कार्यक्रम लोकं बघायचे बंद करतील, त्या दिवशी वी कॅन से की मनुष्य जाती इव्हॉल्व झाली. म्हणजे मी म्हणजे लोकांची बेसिक टेंडन्सी ही आहे, की भांडणं, ताणणं हां. किंवा कुठं वाद ते त्यांना बघायला आवडतं. मग ते त्यामध्ये आता काय म्हणजे तू जे म्हणाला त्याला अगदी मला म्हणजे डोळ्यासमोर अगदी काल परवा घडलेला किस्सा आहे. आम्ही हां. असंच एक ई-फायलिंगसाठी थांबलो होतो आणि ऑफिसच्या समोर म्हणजे 2 पुरुष, 2 बायका असे ते कशा पैशावरनं कसे त्यांची भांडणं सुरू झाली. हं. अँड दे स्टार्टेड जोरजोरात भांडायला लागले. त्यांचा आवाज वाढायला लागला. तर आफ्टर अ पॉइंट वी गॉट इरिटेटेड आणि म्हटलं, "काय चाललंय तुमचं? जा," म्हटलं, "इकडनं बाजूला जाऊन कुठेतरी भांडा," म्हटलं, "इथे उभं राहून भांडू नका." राइट. पण तरी ते काही थांबायला तयार नाही. मग मध्येच कोणीतरी बोललं, की "निदान गुद्दागुद्दी तरी चालू करा म्हणजे आम्हाला बघायला आम्ही एन्जॉय म्हणजे आम्हाला पुढे अजून मजा येईल बघायला." राइट, राइट. सो ती मेंटॅलिटी जे तू म्हणतोयस ना, इट्स एक्झॅक्टली लाइक दॅट, की बरोबर. मग आम्ही हसायला लागलो नंतर हे ऐकल्यावर. राइट. अरे म्हटलं, "तू शांत करायची त्यांना सांगतोय गुद्दागुद्दी करा म्हणजे मग आणखीन विषय वाढेल." सो दॅट इज हाऊ इट इज. बरोबर. आणि अजून एक मला मध्येच आता आठवलं होतं बोलायचा मुद्दा, की
हां, तू जे म्हणाला, की असं बिग बॉस बघून किंवा हं, असं हं, हं. दुसऱ्यांची भांडणं बघायला, तर ते ओ-टी-टीचं मी बोलत होते. हं, हं. ओ-टी-टी आणि ह्याच्यामध्ये आहे ना, एक तर शिवराळ भाषा तर झाली हां. बरोबर. तर ठीक आहे, कुठेतरी तू जे म्हणतो ना, की माणूस कनेक्टेड फील का करतो? कारण स्पेशली इन महाराष्ट्र, आपण बाहेर पडलो आणि गाडी चालवतोय कोणतरी आईला काहीतरी सॉरी फॉर दॅट हां, लँग्वेज, हां. पण असं आपण काहीतरी एकदम याह! तोंडातनं निघतं. बरोबर. मग ते कुठेतरी ते बघून आहे ना, कुठेतरी मन सुखावतं. कसले मस्त शिव्या घातल्या, काय हां, केलंय आपली असं. भडास तिकडे आपली काढ भडास बाबा. काढली. हां, हां, त्यांनी हां, काढली. हां. आणि अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये मी नोट केली एवढ्यात, की हं. मी जे मागे थोडं काही दिवसापूर्वी काही सीरीज किंवा हे बघितले, तर त्याच्यामध्ये हमखास होमोसेक्सुअलिटी दाखवतायत हं, आणि हं. लेस्बियन रिलेशनशिप दाखवतायत. बरोबर. हां. किंवा बिफोर मॅरेज एक मुला-मुलीचं कपलचं रिलेशनशिप दाखवतायत आणि आफ्टर अ पॉइंट तो त्याच्या मार्गाने चालून जातो, ही तिच्या मार्गाने निघून जाते. देअर इज नथिंग रिमेनिंग. आय मीन नो राइट. इमोशनल अटॅचमेंट, नथिंग. हं, हं. तर हे का? का आपण अशा गोष्टी प्रमोट करतोय सोशल मीडियावरती हां? बरोबर, सी मला काय म्हणायचंय, काय लिबरलायझेशन किंवा मॉडर्नायझेशन काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ मॉडर्नायझेशन? काय एवढं? म्हणजे बरोबर, ह्या गोष्टी घडल्या किंवा तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करता म्हणजे तुम्ही मॉडर्न झालात. हां? बरोबर. काय मॉडर्नची व्याख्या काय? मला पहिला प्रश्न हा पडतो. दुसरी गोष्ट, आपल्या ओळखीमध्ये, आपल्या सराउंडिंगमध्ये किती लेस्बियन मुली पाहिल्या तू? हं. किंवा किती होमोसेक्शुअल बघितले मी? म्हणजे कदाचित असंही असेल, की असतील ते पण मला माहिती नाही. ऑब्व्हियसली हं, हं, नोबडी इज हं. गोइंग टू कम एंड टेल यू, की आमचं हे सेक्शुअलिटी अशी-अशी हं, आहे हं, माझी. हं, हं. नोबडी इज गोइंग टू से दॅट. बट ऑन द अदर हँड, आपण हे सर्रास नाही ना बघत. बरोबर. कुठेतरी असतं. आपण जसं म्हणतो, की आपल्याकडे ती पद्धत आहे, की पर्दे में झाक हं, के हं, हं, रखना है. हं. नॉट लाइक बरोबर. वेस्टर्न लोकं कसे खुलेआम बोलतात किंवा खुलेआम वागतात. ती कल्चर आपल्याकडे नाहीये कदाचित, म्हणून कदाचित असं असेल, की आपण म्हणतो ना, की खूप पडद्याच्या मागे खूप काही गोष्टी चालतात, ज्या आपल्याला दिसत नाही हं, उघड हं. डोळ्यांनी किंवा आपल्याला माहिती नसतात. हं. म्हणून आपण या भ्रमात असतो, की हां, सब ठीक-ठाक है. ऑल इज वेल. बट अशा गोष्टी ओपन फोरममध्ये प्रमोट करणं कुठेतरी ॲट द बॅक ऑफ द माइंड लोकांना कुठेतरी इनडायरेक्टली एक काय त्याला म्हणतात, एक संदेश दिल्यासारखं मला वाटतं, की हां, असं असेल तरी इट्स ओके. ओके. इट्स ओके. ओके, फाईन. आय अल्सो फील की ठीक आहे, इट्स ओके. बट असं नाही वाटत का तुम्हाला, की की असं केल्याने आपण मुद्दामून, म्हणजे एखाद्याच्या डोक्यात नसेल तरी आपण काहीतरी घालतोय, हां, हां? राइट. किंवा त्याला मुद्दाम त्या मार्गाला त्याला, म्हणजे त्याला उत्सुकतेकडे नेतोय, की हां, आपण पण असं करून बघू काहीतरी. मे राइट. बी काहीतरी मजा असेल तुम्ही त्याच्यात. आता म्हणत होतात ना, तशाच ह्याच्यामध्ये मला तेच आठवलं, हं. की स तू एक पॉइंट व्हॅलिड हा खूप छान पॉइंट आहे, की यू आर प्रमोटिंग धिस टाइप ऑफ थिंग. ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी प्रमोट करता, त्यावेळेस नकळत त्या माणसाच्या हां. डोक्यामध्ये येणार आहे, की येस. अ, म्हणजे हां, हे मी मी कदाचित मला थोडंफार आय विल से की 10% इफ आय हॅव सम काइंड ऑफ अट्रॅक्शन टुवर्ड्स मेन, हां. तर मग मी असं बघून कदाचित मग हे बरोबर आहे का माझं? हां. आणि मग मी ते एक्झॅक्टली. 10% चं 100% करून टाकेन. एक्झॅक्टली. व्हेअर एल्स तुम्ही त्या 10% ला जसं तुम्ही सायंटिफिकली म्हणता, आपण सायंटिफिकली बघतो, की जर एका पुरुषाच्या अंगातलं टेस्टोस्टेरोन कमी झालेलं असतं आणि कोलॅजन सगळ्यांच्या अंगात असतं. तसं कोलॅजन वगैरे वाढलं असेल, तर त्यावेळेस ते फीलिंग हां, फीलिंग्स येऊ शकते. चेंज होतात. हं. तर मग त्यावेळेस ज्यावेळेस थोडी एक्सरसाइज कर, थोडं मर्दानगी वगैरे दाखव आणि होशील परत नॉर्मल. तू परत यू विल अट्रॅक्ट स्ट्रेट. टुवर्ड्स अ फिमेल ऑर समथिंग. तर बरोबर. मग ती गोष्ट आपण चुकीच्या वेमध्ये प्रमोट हां. करून आपण शेवटी यू ह्याला मेक विहिरीत इट, ढकलतोय. वी मेक इट नॉर्मलाइज, वी हं. डू इट नॉर्मलाइज करून टाकतो आपण त्याला, की ठीक आहे, काही होत नाही, चलता है. हां. राइट, राइट. बट देन समवेअर इट इज गोइंग टू टेक द न्यू जनरेशन इंटू ऑलटुगेदर डिफरंट डायरेक्शन, असं मला वाटतं पर्सनली. राइट. सो आय फील की कुठेतरी सोशल मीडियाची पण एक मोठी जबाबदारी आहे आणि इट्स टाईम नाऊ दॅट दे शुड बिहेव इन अ रिस्पॉन्सिबल मॅनर, की आपण समाजामध्ये काय संदेश आपण पोचवतोय ह्याचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. राइट. तुम्ही आता म्हटलात त्यावेळेस मला ही गोष्ट एक आठवली, की अ, जसं जसं आता वेब सीरीज वगैरेमध्ये ही गोष्ट अशा गोष्टी प्रमोट केल्या जातात, तसं यूएसमध्ये देखील आता एक समवट अशा पद्धतीची वेव्ह चालल्यासारखी असं म्हणूयात, की तिकडच्या लहान मुलांना दे आर ट्रायिंग टू टीच देम, की एकदम लहान 1-2 म्हणजे 4-5 वर्षाचे जे लहान मूल आहे,
त्यांची जेंडर आयडेंटिटी दे आर ट्राईंग टू से की इफ यू वॉन्ट यू कॅन बी अ गर्ल. आता 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाला काय कळतंय की मी मुलगा आहे की मुलगी आहे? ज्यावेळेस त्याला सांगतात मुलगा आहे की मुलगी आहे त्यावेळेस तो लिहितो मी आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल. त्यावेळेस जर तुम्ही त्याला लिबर्टी देताय की यू कॅन बी अ गर्ल इफ यू आर अ बॉय, त्या लहान मुलगा जो मुलगा आहे पण त्याला म्हणतोय तुम्ही की तुम्ही गर्ल होऊ शकता, तुम्ही यू कॅन बी एनिथिंग. आणि असे सर्रास आपण केसेस ऐकतोय की असा एक न्यूज चॅनल आहे त्याच्यावरती त्या अँकर हे सांगत होत्या की यूके मध्ये एक लेडी शी वॉज लाईक मी आय वॉज फिलिंग, तिने तिचा हात कापून घेतला कारण की ती म्हणत होती की मला असं वाटतंय की मी फिजिकली डिसेबल्ड आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मला वाटतंय की मी मुलगा नाही मी मुलगी आहे, हे कुठे जाऊन थांबणार? तर ती म्हणत होती की ती मुलगी म्हणते की नाही मला वाटतंय मी परफेक्टली एबल्ड नाहीये, मी डिसेबल्ड आहे, म्हणून तिने तिचा हात कापून घेतला. आणि मग ती होस्ट तेच म्हणत होती वेअर विल दिस स्टॉप? म्हणजे पुढे उद्या जाऊन मग एक 30 वर्षाचा माणूस म्हणेन का की नाही आय आयडेंटिफाय माय सेल्फ ॲज अ 12 year old, म्हणजे मी मला 12 वर्षाचा समजू शकतो आणि मग मी 12 वर्षासारखाच वागणार. ह्याला काही अंतच नाहीये ना. एक्झॅक्टली राईट. आणि मग जसं तुम्ही म्हणत होतात की वेस्टर्न कल्चर कुठपर्यंत तुम्ही आत्मसात करावं. वेस्टर्न कल्चर त्याच्यातच घुसमटत चाललंय तिकडे आणि तेच आपलं मी तर इकडचं. म्हणते उलट आता अशी वेळ आली की सगळ्या जगाला उलट आपली संस्कृती शिकवली पाहिजे राईट. की सी व्हॉट इज आर कल्चर इज द बेस्ट कल्चर. मला तरी असं अख्ख्या जगामध्ये मला असं वाटतं की आय रिअली फील प्राऊड अबाउट इट की आय एम अ इंडियन. की बाबा ह्याच्यामुळे मला माहिती की आपली जी संस्कृतीची जगात कुठेच नाहीये आणि ती जपणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाय, मी साहिल आरेकर. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द पॉडकास्ट. थँक्यू.